माझ्या सगळ्या तरुण मित्र मैत्रिणींना विनंती आहे, तुमच्या समोरचे प्रश्न काय आहेत कतर या प्रश्नांचा विचार करण्याचा संगोपंग मार्ग काढण्याचा मी प्रयत्न केलाय। जिथे अंतकरणामध्ये भाव असल्याशिवाय ज्याप्रमाणे भगवंत भेटत नाही तोपर्यंत आमच्या अंतकरणात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मूळ उत्तर शोधल्याशिवाय आमच्या जीवनात यशस्वीतेचा वारा घुमणार नाही। पुढे एकच वाक्य जरी सरत्या वर्षामध्ये आणि येणाऱ्या वर्षामध्ये आमच्या अंतकरणात आम्ही रुजवलं तरी जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। रामायण हा फक्त ग्रंथ नाही तर प्रत्येक पान उकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर अध्यात्म आणि विचार आणि प्रपंचाचा तिन्हींचाही मोटिवेशनल ग्रंथ म्हणून जगाच्या पाठीवर अग्रभागी जर कोणता ग्रंथ असेल ते म्हणजे आपले रामायण आणि महाभारत आहे। रणी धाव घेता असे खडक हस्त विठूवारी माझी बने टाळ हस्त अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला वार करी म्हणावे अशा वाघराला। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। इथं बसलेल्या प्रत्येक ताईला हात जोडून सांगतो, तुमचा जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत आईच्या मनात एकच विचार असतो, माझं बाळ गोंडच जन्माला आलं पाहिजे। मुलगा 5 वर्षाचा झाला की प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच इच्छा असते, माझ्या मुलानं चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन झालं पाहिजे। मुलगा खऱ्या अर्थानं 18 वर्षांचा झाला की 12वीला आणि त्याला खऱ्या अर्थानं ग्रॅज्युएशनला चांगले मार्क मिळाले पाहिजेत। मुलगा 24 वर्षांचा झाला, प्रत्येक आईची इच्छा असते की माझ्या मुलाला चांगली गलेगट्ट पगाराची नोकरी मिळाली पाहिजे। मुलगा खऱ्या अर्थानं 30 वर्षाचा झाला की प्रत्येक आईची इच्छा असते माझ्या मुलाला अत्यंत सुंदर आणि छान अशी बायको मिळाली पाहिजे। मुलगा खऱ्या अर्थानं 45 वर्षाचा झाला आणि आईवडील एकदा 65च्या पुढे गेले की त्या मात्या पित्याची फक्त एकच इच्छा राहते, माझ्या मुलाकडे पैसा असो अगर नसो पण उतार वयात त्यांनी आम्हाला आनंदाने सांभाळलं पाहिजे, पण त्यानं आम्हाला आनंदाने सांभाळावं, त्याने आमचा मान राखावा। यासाठी आज मुलावरती संस्कार करणं मात्र विसरून जातोय आणि म्हणून तर आज मुलांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिसत नाही, आज मुलांच्या हातामध्ये स्वामी चरित्र दिसत नाही, आज मुलांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं चरित्र दिसत नाही, तर पप्पाच्या आणि मम्मीच्या हातातले असलेले 25-25 हजाराचे मोबाईल मात्र मुलांच्या हातात 4-4 तास दिसत असतील तर आम्ही कोणत्या अध्यात्माच्या वाटेवरून चाललोय याचा मात्र विचार व्हायला हवा। कारण आज तुमच्या समोरचे प्रश्न काय तो सरत्या वर्षात तुम्ही जरा विचार करून पहा। मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, कमीत कमी रोजच्या 25 ते 30 केस आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय। आता इथं तरुणाई पण आहे आणि मला वाटतं औद्योगिकरण व्यापारीकरण नोकरदार जेवढा वर्ग आहे तुमच्या मनातले प्रश्न काय आहेत इथं खऱ्या अर्थानं आमची तरुण पिढी बसलेली आहे। माझ्या सगळ्या तरुण मित्र मैत्रिणींना विनंती आहे, तुमच्या समोरचे प्रश्न काय आहेत कतर या प्रश्नांचा विचार करण्याचा संगोपंग मार्ग काढण्याचा मी प्रयत्न केलाय। आम्ही फक्त जगाच्या बाहेर दिसणाऱ्या भुरळ्यामध्ये जगतोय, पण खऱ्या अर्थानं भगवंताला प्राप्त करायचं असेल म्हणून जे मंदिर मोठं आहे, जिथं भगवंताची मूर्ती सुंदर आहे म्हणून तिथं पाया पडायला जात असू तर भगवंत आम्हाला कधीच मिळणार नाही। जिथं अंतकरणामध्ये भाव असल्याशिवाय ज्याप्रमाणे भगवंत भेटत नाही तोपर्यंत आमच्या अंतकरणात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मूळ उत्तर शोधल्याशिवाय आमच्या जीवनात यशस्वीतेचा वारा घुमणार नाही। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। मग आमच्या समोरचे प्रश्न काय आहेत? इथं बसलेले 80% तरुण मित्रांचे जे नोकरी करतायत ना हे फक्त घरात बोलून दाखवू शकत नाही, पण यांच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता असेल, कोरोनाच्या किती लाटा आल्या आम्ही घाबरत नाही, कितीही कष्ट करावे लागले आम्ही घाबरत नाही, आम्हाला फर्स्ट काय सेकंड काय थर्ड शिफ्ट जरी करावी लागली आम्ही टेन्शन घेत नाही, पण आम्ही ऑफिसमधून घरी गेल्यानंतर घरात आईचं आणि बायकोचं वातावरण चांगलं असावं, दोघींमध्ये वाद नसावेत, यापेक्षा आज 80% तरुण मुलांची दुसरी कोणतीच अपेक्षा नाही। हे वास्तव आहे, पण या प्रश्नावरचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही कधी केलाय? आज तुम्ही कुठेही जा, आज मुलांच्या मनामध्ये विचारांचा काहूर काय हो? आज जर पाहिला गेलं तर आम्ही पहिल्यांदा सांगायचं दारू नावाचं एक व्यसन होतं आणि त्या व्यसनामध्ये 80% पिढी आमची बर्बाद झाली। व्यसना मुळात अशी नसतातच हो, व्यसनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा। आज नेमकी कोणती व्यसनं आहेत? आज आमची तरुणाई ज्या 4 व्यसनांमध्ये गुरफटली गेली आहे, पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि मग चौथं म्हणजे दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन आहे। या 4 व्यसनांच्या पलीकडे आज तरुणाई जात नाही, म्हणून तर विकासाच्या वाटेवरती आमचा तरुण उद्याचा धर्मवीर संभाजीराजे म्हणून दिसत नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी। मग खऱ्या अर्थानं आम्हाला तो भगवान परमात्मा का करायचा? आता मध्ये कोणीतरी एक विषय काढला की मंदिरं बंद करा आणि शाळा बांधणं चालू करा। ठोकपणे या 4थ्या वर्षामध्ये सांगतो आम्हाला मंदिरांची गरज आहेच आणि ती आहे यासाठी, कारण का
तर इथं बसलेला प्रत्येक बांधवानं विचार करावा, आपल्या घरामध्ये 4 वर्षाचं लेकरू आहे, त्या 4 वर्षाच्या लेकरू बोबड्या बोलामध्ये बोलतंय, त्याला फारसं काही कळत नाही, म्हणून तो आपल्याकडे 8 दिवस झाले सायकल मागतोय. आपण त्याला सांगतो, बाळा तुला मी सायकल घेणार बरं, थोडा थांब. पाहता पाहता 8 दिवस गेले. मुलगा रोज सांगत होता, मला सायकल घ्यायची बाबा, मला सायकल घ्यायची. बाबा त्याला सांगत होते, बाळा थोडं थांब. पाहता पाहता 8 दिवस निघून गेले आणि आई वडील मात्र नोकरीला होते. 4 वर्षाचा मुलगा शेजारच्या घरात गेला. शेजारच्या घरामध्ये एक छोटीशी सायकल होती, त्या सायकलवर तो मुलगा बसला. त्या घरामध्ये कुणीच नव्हतं. तो सायकल खेळला खेळला खेळला, अर्धा तास निघून गेला आणि अर्धा तासानंतर त्याला आपल्या घराकडे जायचं होतं. पण 4 वर्षाच्या लेकराला काय कळतं? तो लेकरानं ती सायकल घेतली आणि त्या घराच्या बाहेर निघाला. पण लक्षात ठेवा, तो उंबऱ्यापर्यंत आला ना. कुठपर्यंत? उंबऱ्यापर्यंत आल्याबरोबर त्या 4 वर्षाच्या लेकराच्या मनात एक विचार आला की नाही, ही सायकल आपली नाही. खऱ्या अर्थानं देव बाप्पा कान कापेल म्हणून ती सायकल तो जागेवर ठेवतो आणि आपल्या घरी निघून येतो. हे धर्म मानण्याचे आणि खऱ्या अर्थानं मंदिर उभारण्याचे सगळ्यात मोठे फायदे आहेत. हे जीवनात कधी विसरू नका, जीवनात कधी विसरू नका. हा जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं या मुळाशी आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहे का? आता खरे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा आपला साका करा, येरती माईक दुःखाची जनती नाही अधिअंती अवसान. म्हणजे प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. पण जरी प्रपंच दुःखमूळ असेल तरीही, कारण काय होतं, अनेक वेळा तत्व विचारांशी आम्ही खऱ्या अर्थानं बोलण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही कॉपी पेस्ट जगण्याचा अधिकचा अधिक प्रयत्न करतोय. शोकांतिक आहे. आता येरती माईक दुःखाची जनती, प्रपंच करूच नाही का? आणि जर प्रपंच करू नये असं मत असेल तर तुकोबाराय खऱ्या अर्थानं ज्यावेळी आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस असं आम्हाला जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी तो प्रपंच या मृत्यूलोकात केलेला आहे. मग हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं होत नाही का? हे बोलणं इथं उपरोधिक होत नाही का? हात जोडून विनंती करतो. खऱ्या अर्थाने इथं तुकोबारायांचं उत्तर मात्र आम्ही विसरून जातो. तुकोबारायाचं उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यू लोकामध्ये आपल्या प्रपंचाचेही 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दूजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. खऱ्या अर्थानं संत परंपरेने जो केला तो म्हणजे स्वतःच्या हिताचा नव्हता, तर अवघाची संसार सुखाचा करेल, आनंद भरेल तिन्ही लोके, समाज कल्याणाचा प्रपंच होता. आणि आपला प्रपंच म्हणजे आपली बायको, आपला पप्या आणि आपल्या गुड्डीच्या पुढे जात नाही. म्हणून तर 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केलाय, महापुरुषांनी केलाय, तो जगाचा प्रपंच आहे. म्हणून त्यांची नावं इतिहासाच्या पानापानात आढळतात. अहो, प्रपंच केला दामोजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझे खऱ्या अर्थानं विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं, म्हणून ताई वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. अहो, प्रपंच केला माझी कनकाई माऊल्यानी बोल्लवांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराज, म्हणून तो लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबा. अहो, या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवलीत, ज्या लेकरांनी समाज घडवलाय. महिला मंडळ आपली लेकरं, प्रश्न पुन्हा विचारतो, आपली लेकरं? आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, गुड्डीकडून आम्ही जयहरीच्या पेक्षा काय करणार आहे? बरं, एखादी ताई म्हटली, महाराज तुम्ही व्यासपीठावर असं का बोलले? घ्या पुरावा. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवेते. आज आमचा मुलगा जर आम्हाला घरात वाईट बोलत असेल ना, खऱ्या अर्थानं त्या मुलाला दोष देऊ नका, कत्तरी त्यानंही. कारण चाइल्ड सायकोलॉजी असं सांगते की मुलं ही निरीक्षणातून आणि मुलं ही अनुकरणातून घडत असतात. खऱ्या अर्थानं त्यानंही कत्तरी त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना घरात नक्की ऐकलंय, म्हणून आज तुमचा मुलगा उलट बोलतोय. हे वास्तव कधी विसरू नका. जाऊ द्या, खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींना मी तुमच्या भावासारखा आहे आणि तुमचा भाऊ म्हणून या सरत्या वर्षात आणि उगवणाऱ्या नवीन वर्षामध्ये 10 मिनिटासाठी विषयांतर करून तुमच्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न करणार आहे. एक भाऊ या नात्याने ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्म दातीला लागू पडायचा. आता काळ बदलला. आईची मम्मी
मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो, मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शिवबाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला आज एक प्रश्न या कुंडावरती विचारतो. तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे श्रीराम जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद घडले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला आली पाहिजे? तुम्ही तर शांतच झाले. आता सध्या काळच फॅरन लवलीचा आलाय, तिथं उत्तरही काय शोधावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सोपं करून सांगतो. आता जर या कार्यक्रमाला बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री भेट देणार आहे एवढी बातमी जर 8 दिवस दादा खऱ्या अर्थानं आजूबाजूला सगळीकडे सुरू असती तर तुम्ही मला उत्तर द्या, इथं बसायला 7 वाजल्यापासूनच जागा राहिली असती का? राहिली असती? राहिली असती? मला तर आत्ता प्रश्न पडलाय ते बसले कुठे असते. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळेस तीच बॉलिवूडची हिंदी अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल, कुणातरी विक्षिप्त वास्तंद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समजणं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला या नवीन वर्षात एक संकल्प मात्र नक्की करा. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही. मग एखादी ताई असाही प्रश्न निर्माण करेल, महाराज जर तुम्ही या व्यासपीठावर असं वाक्य म्हणताय तर रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. आणखी सोपं करून सांगतो. आता खऱ्या अर्थानं मागच्या लॉकडाऊन मध्ये आमच्या पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. आमच्या पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो याचा मात्र माझ्या बहिणींनो विचार करायला हवा. म्हणूनच या नवीन वर्षामध्ये उद्याच्या सकाळ खऱ्या अर्थानं होणाऱ्या सूर्यासोबत आजपासून 2 सूत्र आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये अंगीकार करा. आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांच्या घरात आदरतिथ्य करते कशी आणि आपल्या सासवत्रांबरोबर आपल्या कुटुंबाबरोबर राहते कशी, याला तुम्ही माझ्या बहिणींना प्राधान्य देणं काळाची गरज आहे. आम्ही किती मोठ्या घरात राहतो, किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो, माझ्या बहिणींना जीवनात त्या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. येणाऱ्या नवीन वर्षात एकच लक्षात ठेवा, आम्ही किती मोठ्या घरात राहतो याला किंमत नाही, आम्ही घरातल्या किती जणांच्या हृदयात राहतो याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी सरत्या वर्षामध्ये आणि येणाऱ्या वर्षामध्ये आमच्या अंतकरणात आम्ही रुजवलं तरी जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वास्तवता. तुम्हालाही भाऊ आहे ना. आज जर खऱ्या अर्थानं 31 डिसेंबर संध्याकाळी 11:15 वाजता तुमच्या भाऊजाईचा फोन आला आणि तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला असं सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची काय असेल ती सोय करा, तुम्ही खरं सांगा आज सबंध रात्र तुमच्या साहेबांना झोपू द्याल? ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का? जाता? त्यालाही 3 वेळा नवस करून मिळाली, रात्रीच निघाला, आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या शेतात रात्रभर दिवस खऱ्या अर्थानं दिवसाची रात्र करून काबाड कष्ट केलंय, जिनं काबाड कष्ट करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दिवसभर काम करून दिवस रात्र काम करून तुमचं सासर घडवलंय, मग या नवीन वर्षात तेच तुमचे सासरे तुमचे आईवडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आईवडील पाहाल, तुमच्या घराचं मंदिर होईल, देहाचं खऱ्या अर्थानं खऱ्या पाहिला गेलं तर देव पण होईल. आणि तुमचं घराचं जर मंदिर झालं तर
मला वाटतं 2023 हे तुमच्या घरासाठी खऱ्या अर्थानं देवालय म्हणून स्थापित होईल आणि त्यावेळेस येणारा सूर्य हा खऱ्या अर्थानं 9 वर्षाचा सूर्य आहे असं म्हणण्याचं धाडस आम्ही करू शकू. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता खऱ्या अर्थानं सुनबाईला बोलल्यानंतर या ठिकाणी बसलेल्या बऱ्याचशा सासूबाईंना जरा प्राण आला, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा तुम्ही बोलताय मी बोलत नाही. आणि खरं कारण पाहिला गेलं, आता इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईला माझा आजच्या दिवशी प्रश्न आहे. उद्यापासून म्हणजे आज रात्री एक विचार करून उद्या सकाळी तुम्ही उठाल ना, त्यावेळेस फक्त मनात एक विचार घेऊन उठा. इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईची एक अपेक्षा आपल्या सुनेकडून नक्कीच आहे. तुमच्या मुलाचं लग्न झालं की येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हणावं, ही इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईची भावना आहे. आता काहींच्या डोक्यात वेगळा विषय चाललाय, आत्या म्हणलं पाहिजे. आत्या म्हणा नाही तर आई म्हणा, पण तुमच्या अंतकरणात एकच विषय आहे, तुमच्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे. पण ज्या तीर्थक्षेत्रावरती आम्ही बसलो आहोत, इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवून या सरत्या वर्षामध्ये स्वतःला मात्र एक प्रश्न विचारा की आमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून जर चपातीचा जाड काढ झाला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर खऱ्या अर्थानं कुणाला तमाशा नको म्हणून सोसायटीचा खऱ्या अर्थानं घरातलं दार आतून बंद करून असेल तो विषय आपण घराच्या 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर सगळ्या सोसायटीमध्ये जाऊन आपण तिच्या नामाचा टाहो फोडतोय. मग आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची अपेक्षाही जीवनात कधी करू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. मी स्वतः खऱ्या अर्थानं अनेक केसेस हँडल करताना पाहतोय. अवघी 5-5 वर्षाची लेकरं येतो, पण आज फ्लॅटच्या दरवाज्यात 1-1 तास उभी राहतात का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या वडील खऱ्या अर्थानं मम्मीला राग येतोय, आणि मी जर माझ्या मम्मीकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, कारण 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालं म्हणून आई आणि आजी घरात बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची जर आज ही अवस्था असेल तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय आणि 2022 मध्ये आम्ही नेमकं काय साधलंय याचा विचार आजच्या दिवशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, इथं तुमच्या सोबत आलेला तुमचा नवरा खऱ्या अर्थानं अनेक वेळा काही गोष्टींची इच्छा नसतानाही फक्त तुमच्या आनंदासाठी तो जगत असतो. अरे कोरोनाचा काळ आला ना, त्याला घेतलेल्या फ्लॅटचे हप्ते कसे फेडायचे या विवेचने त्याला रात्र झोप लागली नाही, पण कूस बदलून त्याने त्याच्या डोळ्यात आसू तुम्हाला दाखवली नाही. तो खऱ्या अर्थानं काबड कष्ट करत राहिला, तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करत राहिला, पण तोच बिचारा जर संध्याकाळी दमून भागून घरी आला ना आणि तो घरात आल्यानंतर जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून एकच सांगते, आमचे हे तसे चांगलेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तो जर राबून संध्याकाळी दमून भागून घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी सोसायटीत जाऊन सांगते, दुसऱ्याच्या शेतावर काम करून मी याला लहानपणी वाढवला, पण आज बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. माझ्या बहिणींना लक्षात ठेवा, तुमच्या दोघींच्या याच भांडणाला कंटाळून गेल्या वर्षभर तो एकच म्हणत होता, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्त अपनी जिंदगी है, चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे कट्ट्यावरचे मित्र सोपे असतात का? 90% 90 हनेल. घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचाभर. त्याने घेतली चमचाभर, तो आलाय डुलत घरी. चुकत्या मुलाची घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक असेल तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरण जर तुमच्या सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोपं करून सांगतो, एखादा आंब्याचा वृक्ष तुम्ही लावला पण त्याचा मूळ जर सडलेला असेल तर दादा आम्ही कितीही खत घातलं आणि कितीही फवारण्या घेतल्या, आंब्याचं झाड वाढेल का? त्याला बहर येईल का? त्याला फळ येईल का? कारण त्याचं काय सडलंय? मूळ सडलंय. मग जर आमच्या संसाराच्या मुळाशी संस्कार नावाचा घरात मूळच सडलेला असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला, आमचा प्रपंच आमचा संसार बहरेल का आणि नवीन वर्षात त्याला खऱ्या अर्थानं आनंदाची फळं लागतील का याचाही विचार या सरत्या वर्षात होणं काळाची अत्यंत फार मोठी गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं कालपर्यंत झालं ते सोडून द्यावं, आपल्याला वर्तमानात जगायचंय आणि आपल्याला भविष्य जर घडवायचं असेल तर आजचा झालेला सूर्योदय हा आपल्या चुकांचाही सूर्योदय असायला हवा आणि आपलं घर जर
खरंच घडवायचं असेल तर उद्याचा होणारा सूर्योदय हा आपल्या जीवनातही आनंदाचा सूर्योदय म्हणून पुढे यायला हवा. तर खऱ्या अर्थानं 2023 मध्ये आम्ही पदार्पण करतोय हे म्हणण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं चला, आज आपण या ठिकाणी जमलेलोच आहोत. तर खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आपण दीप प्रज्वलन करणार आहोत त्याप्रमाणे आपल्या घरातील खऱ्या अर्थानं अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचं दीप प्रज्वलन होताना आपल्या घरातील वादन नाही खऱ्या अर्थानं आज दूर करून अंतःकरणातही प्रेमाचं दीप प्रज्वलन होणं अत्यंत गरजेचं आहे. बरं तुमच्या मनात टेन्शन काय हो? इथं बसलेल्या प्रत्येकानं विचार करा. आता माझा पहिला प्रश्न इथं बसलेल्या प्रत्येक ताईला आहे आणि प्रत्येक खऱ्या अर्थानं माझ्या मित्राला आहे. 2000 बस प्रत्येकानं विचार करा, आपल्या मनात टेन्शन काय? इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात दोनच टेन्शन आहेत. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात फक्त दोनच टेन्शन आहे. पहिलं टेन्शन, बायको आपला ऐकत नाही, आणि दुसरं टेन्शन, मुलं आपला ऐकत नाही. बरं तुम्ही सगळे नाशिककर आहात. बायको आपला ऐकत नाही यावर तुम्ही PhD करून थकले, अनेक उपाय केले, पण फरक पडला? उत्तर जरा तुमच्याकडून अपेक्षित आहे. फरक पडला? मग आज मी तुम्हाला सरत्या वर्षात उपाय सांगून जातो, कराल का? नक्की? बरं, जे उपाय करतील जर फरक पडला नाही, येणाऱ्या 21 दिवसात जर तुम्हाला फरक पडला नाही तर कधीही दादांना फोन करा. मी नाशिकला आल्यानंतर त्यांचं मानधन त्यांना मागे देऊन जाईल. शब्द आहे सरत्या वर्षात. कराल का? बरं, जे करतील त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांच्या घरात हीच अवस्था आहे. बरं ठीक आहे, आज उपाय मी तुम्हाला सांगून जातो, कराल ना? आज संध्याकाळी 12 वाजल्यापासून एकच उपाय करायचा. बायको आपला ऐकत नाही, एवढे उपाय केले, फरक पडला नाही. मग आज तुम्हाला मी उपाय सांगून जातो, कराल ना नक्की? बायकोचा ऐका. तुम्ही म्हणाल सर थोडंसं उलट सांगताय तुम्ही. मी थोडं उलटच सांगणारा माणूस आहे. हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, खऱ्या अर्थानं कधी तुम्ही विचार शांतपणे करून पाहिलाय? जी मुलगी कारण खऱ्या अर्थानं ती 5 वर्षांची झाली ना, तिच्या वडिलांची नजर तिच्यावर गेली आणि वडिलांनी तिला शाळेमध्ये नेऊन सोडलं. मुलगी 15 वर्षाची झाली, त्या बापानं स्वतःच्या खऱ्या अर्थानं जवळ असणारी जमीन गहाण ठेवली पण मुलीचं शिक्षण पूर्ण केलं. मुलगी 21 वर्षाची झाली, त्या बापानं रक्ताचं पाणी केलं आणि आपल्या मुलीचं लग्न केलं. जी मुलगी 20 वर्ष आईच्या शेजारी झोपत होती, जी मुलगी 20 वर्ष आईच्या कुशीत होती, जी मुलगी 20 वर्ष आपल्या वडिलांच्या अंतःकरणाच्या जवळ होती, ती मुलगी एका क्षणात फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर तुमच्या घराचं माप ओलंडून येत असेल तर ती आपल्या नवऱ्याचं वाईट व्हावं असं चिंतेल का? हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे. कारण बायको या शब्दाचा अर्थ आहे, बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे, न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रीरामांसारखा एकनिष्ठ असणारा. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, कारण ती घरच स्वर्ग असतात. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण तुमच्या घरातली तुमची बायको तुमच्यासाठी काय करते यावर आम्ही थोडासा विचार करायला तयार आहोत का? ज्यावेळेस जर पाहिलं तर आपल्या घरातील आपल्या मुलांचा सांभाळ करताना ती मुलांसाठी आणि कुटुंबासाठी गृहमंत्री होते. खऱ्या अर्थानं महिन्याचं आर्थिक बजेट बसवताना ती अर्थमंत्री होते. आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला तर मागं न पळता कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ती घराची मुख्यमंत्री सुद्धा बनते. आता खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो असं अजिबात नाही, कारण या 10 ते 12 वर्षात तुम्ही खऱ्या अर्थानं नाशिकच्या मातीत साधा हाकार नाही केलात. तुम्ही ज्या घरात गेलात अवघ्या पुढच्या 2 वर्षात त्या घराला भिंत घातलीत. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरात पुढच्या 2 वर्षात 2 भावांमध्ये वितुष्ट निर्माण केलं. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात त्या घरामध्ये तुमच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांपासून दूर केलं. अनेक उदाहरणं आहेत. माझ्या बहिणीने तुमच्याही मनात फक्त एक प्रश्न आहे, तुमचा नवरा त्याच्या आई वडिलांवर जेवढं प्रेम करतो तेवढं आपल्यावर करत नाही. ही आज महाराष्ट्रातल्या 80%
मी एकही टक्का कमी करत नाही किंवा जास्त करत नाही, व्यासपीठावर सांगतो 80% आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खऱ्या अर्थानं ताईची एक कंप्लेंट आहे की आपला नवरा जेवढं त्याच्या आई वडिलांवर प्रेम करतो तेवढं प्रेम आपल्यावर करत नाही। माझ्या बहिणींना या सारत्या वर्षात तुमच्यावरही तो प्रेम करेल, फक्त एक मूलमंत्र सांगून जातो, तेवढा मूलमंत्र तुमच्या काळजात आज रुजून घ्या। खऱ्या अर्थानं तो कधी बोलून दाखवत नाही, तो तुम्हाला कधीच सांगत नाही, पण ज्या आईनं दिवसाची रात्र करून, कारण त्यावेळेस तुम्ही नव्हतात, पण त्याला आठवतं की त्याची आई ज्यावेळी तो 6 वर्षाचा होता ना, अरे तापानं रात्रीचा फणफणलेला असताना रात्रभर त्याची जागी राहिलेली आई रोज त्याच्या डोळ्यासमोर येते। अरे ज्या आईनं स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं, पण तुमच्या खऱ्या अर्थाला लग्नाच्या दिवशी तुमच्या मंगळसूत्रासाठी तिने स्वतःचं मंगळसूत्र दिलं, ती आई त्याच्या डोळ्यासमोर राहते। अरे ज्यावेळेस तू खऱ्या अर्थानं कोणतंही संकट आलं तर पाठीवर थाप टाकून त्याला लढायचं बळ देणारी ती आई रोज त्याच्या डोळ्यासमोर असते। अरे ज्या बापानं फाटकी बनियाल घातली पण आपल्या मुलाला खऱ्या अर्थानं ब्रँडेड शूज दिले, ब्रँडेड कपडे दिले, तो बाप नेहमी खऱ्या अर्थानं त्या लेकराच्या डोळ्यासमोर असतो, म्हणून खऱ्या अर्थानं तो पहिलं प्रेम आपल्या आई वडिलांवर करत असतो। तुम्हाला वाटतं ना की तुमच्या नवऱ्यानं तुमच्यावर प्रेम करावं, आजपासून एकच करा, त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या माय बापाची सेवा करा, तोही तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे। पुढचा प्रश्न माझा असा आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही त्याच्या बहिणीपासून त्रासलेले आहात, त्याच्या बहिणीबद्दल तुम्ही प्रचंड बोलताय, जे शब्द मी व्यासपीठावरही बोलू शकत नाही, पण मला एका प्रश्नाचा उत्तर विचार केला आम्ही कधी, कोणीतरी मध्ये असं सांगितलं होतं, असा नवरा नको ग बाई, कारण ज्यानं आपली पत्नी गरोदर असताना वनात नेऊन सोडली। मला वाटतं कधी कधी फक्त उथळ माथ्याची खऱ्या अर्थानं उथळ पानं आम्ही खऱ्या अर्थानं पुस्तकांमध्ये वाचतो ना, त्यावेळी असे शब्द निर्माण करतो। 4 वाक्यात प्रभू रामचंद्र काय होते लक्षात घ्या महाराज। आता त्यांनी प्रश्न निर्माण करताना पहिला प्रश्न काय होता, असला नवरा नको ग बाई। प्रभू रामचंद्र म्हणजे काय आहेत विचार करा। प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधली पहिली गोष्ट लक्षात घ्या। अहो ज्यावेळेस एखादा 25 वर्षाचा मुलगा उद्या सकाळी खऱ्या अर्थाने त्याला आपल्या कुटुंबातलं सगळ्यात मोठं अधिकाराचं पद मिळणार आहे, पण वडिलांच्या शब्दासाठी एका क्षणामध्ये स्वतःपासून खऱ्या अर्थानं घरापासून दूर होतो आणि वनाचा मार्ग स्वीकारतो। मला सांगा असा आदर्श पुत्र कुणाला नको असेल? अहो विचार करा, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यावेळेस अयोध्येचं सगळंच्या सगळं जनमत, कारण आपल्या राज्य घटनेनुसार 169चं जे कलम आहे हे विधान परिषद बरखास्त आणि स्थापित कलम आहे, आणि 170 कलम जे आहे ते कलम म्हणजे विधानसभेचं स्थापित किंवा बरखास्तीचं कलम आहे, आणि 170 कलमामध्ये म्हणजे विधानसभेच्या स्थापित आणि बरखास्तीच्या कलमामध्ये एक प्रतिज्ञा आहे परिशिष्ट क्रमांक 5 वरती, त्यातलं पहिलं वाक्य असं आहे, मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की, म्हणजे खऱ्या अर्थानं आमची राज्यघटना सुद्धा भगवंताचा आदर करते। मग विचार करा, ज्या प्रभू रामचंद्रांबाबत असं म्हटलं जातं त्या प्रभू रामचंद्रांनी अयोध्येचं सगळं जनमत काय सांगत होतं, तुम्ही जाऊ नका, पण तिथं जनमताचा विचार केला नाही, तिथं विचार केला तो फक्त आणि फक्त आपल्या पितृनिष्ठेचा, आणि खऱ्या अर्थ कारण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पण वचन न जाये, त्या वचनाचा त्या ठिकाणी आदर आहे। ज्यावेळी भरत गेला प्रभू रामचंद्रांना माघारी आणण्यासाठी, सगळं जनमत सांगत होतं, गुरु सांगत होते माघारी चल, पण तिथंही जनमताचा आदर केला नाही, तर आपल्या पितृवचनाचा आधार केला। विचार करा, ज्यावेळेस कैकेयी माता प्रभू रामचंद्रांच्या समोर आली ना, आणि त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू रामचंद्र पहिल्यांदा वनात आले आणि वनदेवी त्यांच्या समोर आली, आणि वनदेवीने सांगितलं, हे राम यहाँ पे तुम आए हो, मेरे खाबों मेरे खरे अर्थानं पाहिलं गेलं तर मेरे पास तुम आए हो, तो बोलो क्या चाहिए तुम्हें। आणि प्रभू रामचंद्रांनी एकच वाक्य सांगितलं, माते मी तुझ्या जवळ आलो, मी तुझ्या कुशीत आलो, मला काहीच नको, पण ज्या मार्गाने मी आलो ना त्या मार्गावरती एकही काटा ठेवू नको। वनदेवीने विचारलं, असं का, तुम्ही तर इथं आलात, मग मागचे काटे काढले काय न काढले काय फरक काय पडतो? पण त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं, माते अगं मी तर इथपर्यंत आलोय, पण मला शोधत माझा भाऊ भरत मात्र नक्की येणार आहे, आणि भरत येताना जर त्याच्या पायाला एकही काटा टोचायला नको, म्हणून त्या मार्गातले सगळे काटे तू दूर कर। आणि त्यावेळी वनदेवीने विचारलेला प्रश्न गीत रामायण असं सांगतं की खऱ्या अर्थानं त्यावेळी वनदेवीने विचारलं, अरे अयोध्येचा जो सध्या राजा झालाय, प्रभू रामचंद्रांचा जो भाऊ आहे, राजा दशरथ नरेश दशरथचा जो पुत्र आहे, तो भरत इतका नाजूक आहे की त्याच्या पायाला काटा रुचू शकेल। आणि त्यावेळी प्रभू रामचंद्राने सांगितलं, भरताने जर इंद्राच्या कवचाला धडका दिला तर त्या कवचाचेही तुकडे होतील, असा तो भक्कम आहे, पण ज्यावेळी त्या मार्गाने येईल, त्याच्या पायाला काटा लागेल, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून यासाठी अश्रू येतील की माझ्यामुळं
माझ्या भावाला हे भोगावं लागलं, हे काटे सहन करावे लागले. अरे जो भाऊ गादीवर बसणार आहे म्हणून त्या प्रभू रामचंद्राला वनवास आहे, त्या भावाबद्दल असा विचार करणारा भाऊ या जगाच्या पाठीवर कुणाला नको असेल? तिसरा प्रश्न असा आहे, सावत्र आई ज्या आईनं खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलंय आणि ती ज्यावेळेस आली ना, ज्यावेळेस भरत सोबत कैकेयी माता होती, सुमित्रा होती आणि कौसल्या माता होती. आता जर हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण पाहिलं तर पहिल्यांदा या तिन्हींमध्ये जी ज्येष्ठ आहे तिच्या पायावर प्रभू रामचंद्रांनी डोकं टेकवायला हवं होतं. पण त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना माहित होतं की भरताच्या मनात कैकेयी मातेचा प्रचंड राग आहे. आणि आता जर आपण खऱ्या अर्थानं या रागाला जर इथं शांत केलं नाही तर भरत खऱ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सावत्र आईला कधीही माफ करणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा जिच्या पाया पडले ती कैकेयी माता होती. कारण लक्षात घ्या, अहो कुंती मातेने सांगितलं मला हवं तर वनात राहू दे, पण किंतु ना छीने भरत का मातृपद मुझसे. कारण तिचा शब्द फार गोड आहेत. गीत रामायणाचा जर आपण अभ्यास केला तर गीत रामायणामध्ये फार सुंदर शब्द येतात. ऐसी एक रीत चली आई, ऐसी एक रीत चली आई. खऱ्या अर्थानं पाहिलं तर माता माता भले, पुत्र कुपुत्र भले ही. पण आज ये सुने क्या विरुद्ध विधाता, पुत्र पुत्र ही बने कुमाता माता. अरे युगो युगो तक चलती रहेगी यही ये कहानी, अयोध्या में भी थी एक अभागन रानी. थूके भले ही त्रैलोक्य मुझ पर थूके, पर हे श्री राम हे राम किंतु ना छीने भरत का तुम मातृपद मुझसे. माझ्याकडून चूक झाली मला मान्य आहे, माझ्यावर त्रैलोक्य थुकलं तरी चालेल, पण हे राम आज तुझी आई तुझ्या समोर पदर पसरतीये, माझ्या भरताची आई पण माझ्याकडून हिरावून घेऊ नको. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचे शब्द आहेत, हे अंब, अंब म्हणजे माता, हे अंब तुम्हारा राम जानता है सब, इस कारण वो खेद करता है कब कब, तू वही कैकेयी वही राममय तेरा, एक जननी जिसने भरत जैसा भाई मेरे लिए जना. विचार करा, अहो त्या कैकेयी मातेच्या पायावर पहिल्यांदा डोकं ठेवणारे श्रीराम जिनं वनवासात पाठवलंय, असा खऱ्या अर्थानं सावत्र मुलगा जगात कुणाला नको असेल? अहो त्यानंतर येतो मी शेवटच्या प्रश्नाकडे, ज्या प्रश्न निर्माण करून सध्या वातावरण गढूळ केलं गेलं की प्रभू असला नवरा नको ग बाई, ज्यानं खऱ्या अर्थानं गरोधर पत्नीला वनात सोडलंय. मी सुरुवातीला मग 2 वेळा तुम्हाला सांगितलं, आता राजा झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांची जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेतलं पहिलं वाक्य असं आहे, मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की. आणि त्यातलं तिसरं वाक्य तुम्ही स्वतः पाहू शकता. तिसरं वाक्य असं आहे की मी माझ्या राज्याचं सार्वभौमत्व आणि अखंडितता स्थापित करण्यासाठी पूर्णतः प्रयत्नशील असेल. आता मला सांगा, ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनात गेले आहेत त्यावेळेस ते रामपुत्र म्हणून होते. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं सगळे त्यांना माघारी या सांगत होते त्यावेळेसही ते राम होते. पण गादीवर बसल्यानंतर ते कोण झालेत? अयोध्यापती प्रभू रामचंद्र झालेत. मग एका राजाचं कर्तव्य काय? कारण संत घटना सुद्धा अशी सांगते की राजा होण्यासाठी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय ज्यावेळेस राज्यगादीवर बसले, गागा भट्टांना बोलवण्यात आलं का? कारण धर्मपूजा झाल्यानंतर एक प्रतिज्ञा प्रत्येक राजाला दिली जाते आणि त्यानुसार जर पाहिलं तर राजाला स्वतःच्या फायद्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याचा अधिकार ना राज्यघटनेत आहे ना ग्रंथात आहे. लक्षात घ्या. मग काही एका खऱ्या अर्थानं काही लोकांच्या मनात, एका गटाच्या मनात जर विषय निर्माण झाला असेल आणि त्यामुळे जर आपल्या नगरीतील धर्मनिरपेक्षतेला, अखंडत्वाला बाधा पोहोचत असेल म्हणून त्यांनी जर त्यांची पत्नी वनात सोडली असेल, ती खऱ्या अर्थानं बरं नवरा म्हणून प्रभू रामचंद्र कसे आहेत? विचार करा. अहो इंद्राचा मुलगा जयंत यानं खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र वनात असताना फक्त एकदा परीक्षा पाहिजे म्हणून कावळ्याचं रूप घेतलं आणि सीता मातेच्या अंगठ्याला स्पर्श केला, अंगठ्या रक्त वाहू लागलं. एवढं प्रभू रामचंद्रांनी पाहिलं आणि त्याच वेळी बाजूला असताना तृण त्याने घेतलं आणि ते तृण जयंत वरती फेकलं. जयंत आपल्या पिता इंद्राकडे गेला, तिन्ही लोकात फिरला, कोणीच जागा दिली नाही. शेवटी तो प्रभू रामचंद्रांना शरण आला आणि या इंद्रदेवाचा मुलगा जयंतचा एक डोळा निकामी केला. कारण का? तर त्याने आपल्या पत्नीच्या नाकाला स्पर्श करून तिचं नख रक्तबंबाळ केलं होतं. असा प्रेम करणारा पती
विचार करा, याही पुढे जाऊन सांगेल ज्यावेळी सीता मातेचं अपहरण झालं, खऱ्या अर्थानं जनावरांना पक्ष्यांना पाहता पाहता वनातील प्रत्येक झाडाला बिलगून रडून प्रभू रामचंद्र विचारायचे माझी सीता कुठे आहे. असा पती पण राजा झाल्यानंतर पहिल्यांदा त्या राज्याचं खऱ्या अर्थानं जे प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेचं पालन करणारा राजा, असा परिपूर्ण राजा कुणाला नको असेल. विचार करा, रामायण हा फक्त ग्रंथ नाही तर प्रत्येक पान उकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर अध्यात्म आणि विचार आणि प्रपंचाचा तिन्हींचाही मोटिवेशनल ग्रंथ म्हणून जगाच्या पाठीवर अग्रभागी जर कोणता ग्रंथ असेल ते म्हणजे आपले रामायण आणि महाभारत आहेत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि हे वास्तव आम्ही पहिल्यांदा स्वीकारायला हवं. आम्ही अध्यात्माचा विचार करताना, कारण वारकरी या शब्दाचा अर्थ सुद्धा फार गोड आहे. रणी धाव घेता असे खडक हस्त, विठूवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे ज्याच्या उशाला वार करी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये भक्तीमध्ये उभा राहिल्यानंतर तल्लीनतेने टाळ वाजवतो, पण जर धर्मावर संकट आलं तर त्याच टाळाचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या सृष्टीच्या पाठीवर जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हणतात. आणि ते शास्त्र जर आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेणार नसू तर कोणता अध्यात्म. आता मध्ये आणखी एक प्रश्न, आता भगवान श्रीकृष्ण जन्माला येत नाही, ते डेटिंग वर गेलेत का? डेटिंग हे आताच्या काळात आलं. आणि मला सांगा, आपल्या घरातील मुलानं 8 वर्षाच्या मुलानं जर एखादं वाईट कृत्य केलं तर आपण काय म्हणतो? बाल सुधारगृहात मुलाला पाठवण्याची सुद्धा वयोमर्यादा आहे. 5 वर्षाचं लेकरू ज्यावेळेस एखादी खोडी करतं आपण त्याला खोडी म्हणतो, त्याला गुन्हा म्हणू शकत नाही, बरोबर? मग प्रभू खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण वयाच्या 11 वर्ष आणि 6 महिन्याचे असताना जर मथुरेला गेलेत तर विचार करा, तोपर्यंत त्यांनी केलेल्या खोड्याला तुम्ही वासना म्हणणार? अरे प्रभू भगवान श्रीकृष्णांचं चरित्र का तरी बारकाईने अभ्यासून पहा. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातला पहिला मुद्दा म्हणजे परिपूर्ण पुरुष कुणाला म्हणावं. मी जाणीवपूर्वक तुम्हाला ग्रंथांची मांदियाळी का सांगतोय याचं कारण आहे, कमीत कमी 9व्या वर्षात तरी आजीनं आणि नातीनं खऱ्या अर्थानं मालिका पाहण्यासाठी रिमोटवरून भांडण्यापेक्षा ज्ञानेश्वरी हातात घेऊन आपल्या लेकरांना सांगावी, यासाठी हा सांगण्याचा परामर्श आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातून एकच गोष्ट जर शिकली तर मला वाटतं 2023 मध्ये एकही बलात्कार, स्वैराचार, अत्याचार होणार नाही. हे सगळ्यात मोठा वास्तव आहे. कारण पाहिला गेलं तर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातील पहिले एकच सूत्र तुम्हाला सांगतो, कारण माझ्याकडे वेळ कमी आणि विषय फार पुढे जायचा आहे. म्हणून ज्योतिष प्रांतपूर नावाचं एक खऱ्या अर्थानं नगर होतं. ज्या नगराचा राजा होता त्याचं नाव होतं नरकासूर. या नरकासुरानं 16,108 स्त्रिया बंदिवान केल्या होत्या. भगवान श्रीकृष्ण या प्रांत ज्योतिषपूर मध्ये गेले, नरकासुराला विनवणी केली की आमच्या सगळ्या बहिणींची मुक्तता कर. नरकासुरानं ऐकलं नाही. शेवटी भगवान श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर युद्ध केलं, नरकासुराचा पराभव केला आणि 16,108 स्त्रियांना बंदिवानातून मुक्त केलं. पण विचार करा, या स्त्रिया ज्या वेळेस आपापल्या घरी गेल्या, समाजानं त्यांना जवळ घेतलं नाही, त्यांच्या घरच्यांनी त्यांना जवळ घेतलं नाही. एवढंच काय, पण त्यांच्या नवऱ्यांनी सुद्धा त्यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला. आता शेवटी आत्महत्या सोडून पर्याय नाही हा विचार त्या 16,108 महिलांच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी त्यावेळेस देवाला हाक मारली, कानाला हाक मारली. आणि भगवान परमात्मा असा असतो, एक वेळ तो सृष्टीचा प्रलयकारी आवाज दुर्लक्षित करू शकेल, पण भक्तांना दिलेली साध मात्र भगवंत कधीच दुर्लक्षित करत नाही. आणि भगवान परमात्म्यानं त्यावेळेस या स्त्रियांना समाजात स्थान मिळावं, यांना पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं त्यांचा स्वाभिमान स्थापित व्हावा म्हणून स्वतःच्या गळ्यामध्ये 16,108 हार स्वतःच्या गळ्यात घालून घेतलेत. अहो विचार करा, पाहिला गेलं तर आता ही गोष्ट त्यांनाही माहीत होतं. येणाऱ्या काळामध्ये कदाचित यावरून आपण आलोचनेला सामोरही जाऊ शकतील, पण आलोचना होईल म्हणून सत्य कर्म करायला घाबरणारे कर्मयोगी ते श्रीकृष्ण होते. खऱ्या अर्थानं आलोचनेला घाबरून माघारी धावणारे आताच्या काळातील खऱ्या अर्थानं कोणी नव्हते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला एक प्रसंग कदाचित आठवत असेल. कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग होता. पाहता पाहता अर्जुनाचा रथ समोर आला होता आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिलं आणि सांगितलं, दिसतोय बघ समोर कर्ण. पाहता पाहता कर्णाकडे पाहिलं आणि अर्जुनानं बाण सोडायला सुरुवात केली. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं कर्ण कोसळत होता ना, महाभारत तुम्ही बारकाईनं अभ्यासा. कर्णाचं वाक्य शेवटचं एक होतं, हे धर्म विरोधी आहे, माझा वध हा धर्म विरोधी आहे. आणि तेव्हा भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहे, ओ प्रजापी धर्म उजागर करने वाले, बड़ी निष्ठा बड़े सत्कर्म करने वाले, द्रौपदी को सभा में खींच लाके, दुर्योधन को उसकी दासी बता के, स्त्री जाति को सम्मान दिया जो, बहुत बड़े सत्कर्म किए जो, क्या वो सब धर्म ही था? लक्षात घ्या,
जो पाहिला गेलं तर इथे एक सगळ्यात महत्वाचा विषय, जो स्त्री जातीचा आदर करत नाहीत, भगवान श्रीकृष्ण त्याला मर्द म्हणत नाहीत, ही भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातली सगळ्यात मोठी वास्तवता याही पुढे जाऊन सांगेल. मला सांगा, खऱ्या अर्थानं गांधारी जर पाहिली तर एक सर्वसामान्य स्त्री, आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक परिपूर्ण अवतार होते, पण तरीही गांधारीने निर्वंश मरण्याचा शाप जेव्हा भगवान श्रीकृष्णाला दिला, भगवान श्रीकृष्ण तो माघारी परतू शकले असते, पण एका स्त्रीचा शाप दुर्लक्षित होऊ नये म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने तो शापही स्वतःच्या अंगावरती घेतला. मग स्त्री जातीचा सन्मान करणारा अशा माणसाबद्दल ज्यावेळेस असं बोललं जातं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण अभ्यासात चुकतोय का याचाही विचार कुठेतरी अध्यात्मिक शास्त्रातून होणं काळाची फार मोठी गरज आहे. लक्षात घ्या, मूळ मुद्द्यावरती येतो. म्हणून आपलं पहिल्यांदा घर घडवा, घरातल्या मुलांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी द्या. पण आम्ही काय देतोय? मोबाईल. त्या मोबाईल मध्ये पोरग 2 महिन्याचं पोरग चॅटिंग शिकतंय, म्हणून तर आज आमचं 5वीचं पोरग सेटिंग करतंय आणि आम्ही म्हणतोय तरुण पिढी बिघडली. सगळ्यात मोठी शोकांतिका. कारण 2022चा जर विचार केला तर माझ्या 2022 मध्ये माझ्या महाराष्ट्राचे तरुणाई 4 व्यसनांमध्ये सैराट आल्यापासून पूर्णतः गुरफटून गेली. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आजही मागच्या वर्षीच्या शेवटच्या 31 तारखेला ज्या वेळेस खऱ्या अर्थानं गुजरातला मी कार्यक्रमाला होतो त्या ठिकाणी एक वाक्य मी शेवटचं बोलून गेलो होतो, त्याची पुन्हा एकदा आज आठवण करून देतो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज पब मध्ये जाण्याचं तिकीट मिळालं तर सैराट व्हायचं, नाही म्हटली ती तर तराट व्हायचं, पण आज घरी जाताना मात्र झिंग झिंग झिंगाटच करायचं. या नादात मागच्या वर्षापासून तरुणाई बुडाली होती. म्हणून तर 2022चा अभ्यास जर केला तर 2022 मध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई 4 व्यसनांमध्ये पूर्णतः शोकांतून गेली. सगळ्यात मोठी खऱ्या अर्थानं ओशाळून गेली. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन आहे. आता पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही. कारण आम्ही कितीही सांगितलं तरी खऱ्या अर्थानं गुरु आणि शनाया डोक्यात भरलेली माणसं आता बदलतील याची खात्री राहिली नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. प्रेम करू नये या मताचा मी नाही, पण त्याला काहीतरी स्वाभिमान मात्र हवा. ही माझ्या सगळ्या तरुण मित्रांना नवी वर्षाची खऱ्या अर्थानं अंतकरणापासून विनंती आहे. आता वडिलांच्याच पैशावरती एक बेंटेकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला कॉलेजला द्यायची आणि 3 दिवसानंतर कलर गेला की स्वतःची चौक खऱ्या अर्थानं चौकात घालून घ्यायची. हे धंदे मात्र आता बंद व्हायला हवेत. हा जोडून तुम्हाला विनंती करतो. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, आता 3 दिवसापूर्वीचा आमच्याच कॉलेजमधला एक प्रसंग आहे. एक पोरग धावत धावत त्या मुलीच्या जवळ आलं आणि त्या मुलीला सांगितलं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली, गबस बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे पेढा. तेव्हा तो जागेवरती आला. फार अवघड आहे. बरं मला सांगा, इथं सगळ्या माझ्या तरुण मित्रांनो हात जोडून तुम्हाला आजच्या दिवशी एक विनंती करून जातो. बाबांनो, शिकाल तरच आजच्या काळात टिकाल, नाही तर शेवटी 2023 मध्ये नाशिक पंचवटीच्या मार्केटमध्ये बरमुडे विकाल. ही सध्याची सगळ्यात मोठी अवस्था आहे. जर शिकलात तरच पुढच्या काळात टिकणार आहात, नाही शिकलात तर शेवटी बरमुडेच विकावे लागतील. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. बरं आपल्याला वाटतं आपला मुलगा रोज कॉलेजवरती आहे का, तर एक दिवस तुम्ही त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केलाय का? एक दिवस त्याच्या गेटपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केलाय का? तो कॉलेजच्या गेटवर जाऊन म्हणतोय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून त्याच्याकडे पाहिलं. अरे बाबा, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. तरी आपलं कमी नाही. नाशिक करे तो म्हणतो, नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तो नवीन डायलॉग आला आता इंस्टाला, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. ती म्हटली, काहीही झालं तर मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही. शेवटी कॉफी शॉपला एक कॉफी, कोल्ड कॉफी आणि एक कॅडबरी बोलली आमची पोरगी. बरं पाहता का, खड्डा तुम्हाला खऱ्या अर्थानं जाता. मला सांगा, आमची मुलगी फार हुशार झाली. ती म्हणते, मी तुमच्याबरोबर चॅटिंग केली असते पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. तो म्हटला, मै हूं ना, ॲप्पल घेतोय ॲप्पल. आता खऱ्या अर्थानं पंचवटीच्या बाजारामध्ये 1 किलो ॲप्पल घेण्याची याची पात्रता नाही, आणि तो तिला सांगतोय मी तुझ्यासाठी ॲप्पल घेतो. शेवटी बापाच्याच पैशावर बजाज फायनान्सचा आधार घेत तिच्यासाठी मोबाईल घेतो. पण तो मोबाईल घेतल्यानंतर 4 वेळा घरात पकडला जातो. तो पकडल्यानंतर खऱ्या अर्थानं रिन वॉशिंगची धुलाई होते. ही धुलाई झाल्यानंतर मामाचं घर गाठलं जातं. मामाच्या घरातून 3 महिन्यांनी माघारी येलं जातं. शेवटी गावभर चर्चा होते. सोसायटीत आपल्याला खऱ्या अर्थानं मान खाली घालू लागावी नये म्हणून 2.5 लाख रुपये बुक करून हॉल बुक केला जातो आणि शेवटी लग्न होतं.
होतं. पण त्या लग्नाच्या ह्या सगळ्या गोंधळामध्ये खऱ्या अर्थानं जर आम्ही पाहिलं तर मात्र खऱ्या अर्थानं ते मायबाप खऱ्या अर्थानं ओशाळून जातात. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माझ्या सगळ्या बहिणींना या सरत्या वर्षात तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझं व्याख्यान कीर्तन चिंतन तुम्हाला पटलं नाही याची फिकीर मी आजपर्यंत केली नाही आणि करणारही नाही. पण माझ्या बहिणींना मी तुमच्या पायावर आज तुमचा भाऊ म्हणून या सरत्या वर्षात डोकं टेकून एक विनंती करतो, या जगात खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुमच्यासाठी भविष्य ज्याने समर्पित केले ते तुमच्या आई आणि वडील आहेत. कारण भगवान परमात्म्याला या मृत्यूलोकात जन्म घेता आला नाही म्हणून त्याने स्वतःचं प्रतिबिंब म्हणून जर कोणाला धाडलं असेल ते म्हणजे आपले आई वडील आहेत. म्हणून तर संत परंपरेनेही माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तर दुसऱ्या बाजूला माझे महावैष्णव माऊली खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तर धनबराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीर लोन कीजे. कारण खऱ्या अर्थानं माझ्या गणरायांनी सुद्धा ज्यावेळी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या माता पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीत परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले आई वडील आहेत. म्हणून तर खऱ्या अर्थानं आता म्हणून जाणकारांच्या मनामध्ये कदाचित एक प्रश्न इथं काहींच्या मनात असाही आला असेल, महाराज तुम्ही खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ दर्जा जर आपल्या घरातील आईला देत असाल तर याचा काही दृष्टांत आहे का, याचा काही सिद्धांत आहे का? नक्कीच लक्षात घ्या, आपल्या तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावरती या मृत्यूलोकामध्ये जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्मा ही या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केलाय. मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत? आईनं केलेला पहिला उपकार सांगतो. आता जर हा पंचवटीचा परिसर पाहिला तर औद्योगिकरणामध्ये वेगाने विकसित झालेला हा सगळा भाग आहे. आणि नाही म्हटलं तरी 30 ते 35% बाहेरची लोक कामाच्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने या भागात वास्तव्याला आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या नोकरीच्या निमित्तानं पंचवटीमध्ये आली. आल्यानंतर पाहता त्याला चांगलं काम मिळालं, चांगली नोकरी मिळाली. पण 2 दिवस तो मात्र वेड्यासारखा फिरत होता. कारण पंचवटीमध्ये त्याला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी त्याला कोणीतरी सांगितलं, दादा इथून जर तुम्ही पुढे गेलात ना तर ब्रिजच्या पुढे गेल्यानंतर रामकुंड आहे. रामकुंडाच्या बाजूला खऱ्या अर्थानं भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला असणारी अशी सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं मला काल कळालं होतं. तुम्ही जाऊन चौकशी करून या. दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं घराची दरवाजाची बेल वाजवली. तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, मला चांगलं काम मिळालंय हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय. पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. आणि तुमची खोली भाड्यानं द्यायला आहे असं मला कळालं होतं. तुमची खोली मला भाड्याने मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 50,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देऊ शकतो, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीचं आहे तर 50,000 रुपये डिपॉझिट देतो, 5,000 ठरल्याप्रमाणे महिन्याचं भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. पाहता पाहता तुमचा व्यवहार ठरला. दुसऱ्या दिवशी तो घर सामान घेऊन आला. त्यानं तुम्हाला 5,000 रुपये डिपॉझिट दिलं. खऱ्या अर्थानं 50,000 ठरल्याप्रमाणे डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याचं तो तुम्हाला 5,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं खऱ्या अर्थानं इकडे नाशिकमध्येच 1 BHK फ्लॅट घेतला आणि आता मात्र कायमचं राहण्यासाठी तो त्याच्या घेतलेल्या फ्लॅटवरती निघून गेला. पण लक्षात ठेवा, तो मरेपर्यंत त्यानंतर तुमच्या या रामकुंड परिसरातील कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी नाशिक पट्ट्यात भेटला त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळी मी नाशिकच्या मातीत आलो ना मला पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या सोसायटीतला तो देव माणूस होता, त्यानं मला इथं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला राहायला घर दिलं हो. विचार करा, आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून 50,000 डिपॉझिट घेतलंय, आम्ही आमच्या लाभासाठी न चुकता ज्याच्याकडून ठरल्याप्रमाणे दर महिन्याचं 5,000 रुपये भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला तरी तो मरेपर्यंत आम्हाला देव म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता कोणतंही भाडं न घेता 9 महिने 9 दिवस अनंत काळा सोसून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू
शकलोय मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेलं पहिलं दान म्हणजे मृत्यूलोकात तुम्हाला आणि मला पाऊल ठेवायला तिने तिच्या गर्भाशयात जागा दिली, म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. या मृत्यूलोकात केलेलं आईनं हे पहिलं दान आहे. आईनं केलेलं मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्राचेही 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना, यदा कदाचित, जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो किंवा बाळाच्या आईला जगवता येईल. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा काय करावं? एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगू शकतो अथवा तुमच्या धर्मपत्नी अर्धांगिनीला जगू शकतो, आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचा विचार न करता सांगितलं, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्मदाता मायबापही माहेरावरून खऱ्या अर्थानं हॉस्पिटलमध्ये आले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही होऊ द्या बरं, माझं काही होऊ द्या बरं, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या काळात साधारणपणे आपल्याकडे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफीत सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे श्वास घेतल्याशिवाय, पंपिंग झाल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग प्रश्न माझा असा आहे, बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतच कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि इथं बसलेल्या सगळे पुरुष मंडळी तुम्हाला जाणीवपूर्वक मला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात. पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, या मृत्यूलोकात बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोहोचला जातो. मग उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर नाळेसह डॉक्टर त्याला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुसांची चालू झाल्याची खात्री करतात आणि ही खात्री झाल्यानंतरच आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि त्यानंतर बाळाला या मृत्यूलोकात जीवदान मिळतं. हे आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे.
आता एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, 2-2.5 रुपयाला रक्ताची बाटली मिळते, पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं विज्ञान युगामध्ये एवढी प्रगती केली, एवढे शोध लावलेत, पण विज्ञानाला एक शोध आजही लावता आला नाही, आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो, आणि दुसरी गोष्ट ज्याला तुम्ही रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरामध्ये एक तरी अगोदरचा रक्ताचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला खऱ्या अर्थानं ट्रान्सप्लांट करू शकता, म्हणजे परावर्तित करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, जर एक थेंब रक्त जर शरीरात नसेल तर तुम्ही कितीही खऱ्या अर्थानं कधीच रक्तदान त्याला करू शकत नाही. पण तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईने निर्माण केलाय. हे आईने या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईने केलेले मृत्यू लोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती खऱ्या अर्थानं मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षाचे झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईने विचार केला आणि जर हिशोब केला तर 2 ते 2.5 टन पावडर चेहरा सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या सर्व मर्यादा मला ज्ञात आहेत, पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने दंडवत अर्पित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे. म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो, आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिने जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिने सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण लेकराला जर भूक लागली ना महाराज, आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही, पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील हे 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 उपकार आपल्या आईनं आपल्यावर केलेत. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवंतानंही स्वतःपेक्षा श्रेष्ठ दर्जा आपल्या मातेला बहाल केला आहे. आणि त्या मातेच्या डोळ्यात जर पाणी आणून आम्ही एखाद्या मुलाबरोबर खऱ्या अर्थानं हात धरून जाणार असू तर त्या मातेच्या डोळ्यातल्या आसवांची किंमत आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी चुकवता येईल का? माझ्या बहिणींनो, याचा नक्की विचार करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण एखादी मुलगी ज्यावेळेस घरातून निघून जाते ना, अहो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आई रडून मोकळी होते, पण खऱ्या अर्थानं त्या बापाला रडताही येत नाही, कारण समाजाचा विचार त्या बापाच्या अंतःकरणामध्ये असतो. म्हणून तर खऱ्या अर्थानं कधी कधी शब्दांना आधार घेत तो बाप मात्र पत्रांच्या शब्दांमधूनही बोलत असतो. आणि तो बाप आपल्या लेकीला साथ घालून सांगत असतो, प्रिय बाळा, मोबाईलच्या जमान्यामध्येही तुला मी आज पत्र लिहितोय. कारणही तसंच आहे, कारण खऱ्या अर्थानं तू कॉलेजला जात असताना कॉलेजवरून जाण्या येण्यासाठी फारसा वेळ लागतो आणि अचानक तुला काही अडचण यावी म्हणून तर माझ्या मित्रांकडून उसने पैसे घेऊन घेतलेला मोबाईल तर कालपासून तू तर लेकरा बंद करून ठेवलायस. म्हणून तर पत्राचा आधार घेत खऱ्या अर्थानं तुझ्याशी बोलण्याचा आज मी प्रयत्न करतो. बाळा, खऱ्या अर्थानं कालपासून एकच विचार मनात येतोय रे, काय चूक होती माझी, काय चूक होती तुझ्या आईची, काय चूक होती तुझ्या दादाची, कधीतरी सांगशील ना रे बाळा? अरे बाळा, खऱ्या अर्थानं तुझ्या आईनं तर कालपासून दरवाजा लावून घेतलाय रे, कालपासून ती घराच्या बाहेरच आली नाही, कारण खऱ्या अर्थानं समाजासमोर येऊन कसं तोंड दाखवावं हा विचार त्या आईच्या मनात रुंजी घालतोय रे.
तुझा दादा, जो दादा खऱ्या अर्थानं सकाळी गावात हुंदडायचा, 2 दिवस झाले तो घराच्या बाहेरच निघाला नाही. कारण मित्रांमध्ये गेल्यानंतर मित्र ज्या नजरेने पाहतील ती नजरच त्याला आता सहन होत नाही. बाळा, अरे काय चूक होती या बापाची. अरे माझी परिस्थिती जरी मी गरीब असेल, पण ज्यावेळेस जग मला भिकारी म्हणायचं ना, त्यावेळेस या जगाला मी सांगत होतो, अरे मी लाख पैशानं गरीब असेल, पण माझे दोन्ही लेकरं म्हणजे माझे कोहिनूर हिरे. पण बाळा, तू गेल्यानंतर त्यातला एक हिरा काळा पडल्यानंतर मनाला होणारं दुःख शब्दांमध्ये बोलू शकत नाही. बाळा, काय चूक होती रे माझी. अरे लेकरा, तू लहान होतीस ना, तू म्हणत होते जेव्हा माझं प्रेम आहे त्याशिवाय मी जगू शकत नाही. पण लेकरा, तुझ्यासाठी रात्र कितीतरी तुझ्या आईनं जागून काढल्या. हा बाप मात्र तुझ्यासाठी स्वतःला विकायला तयार होता, कारण हा बाप तुझ्याशिवाय जगू शकत नाही. एवढ्या वर्षातही कळलं नाही लेकरा. अहो, खऱ्या अर्थानं ज्या वेळेस ही परिस्थिती निर्माण होते ना महाराज, त्यावेळेस होणारी अवस्था ही शब्दांमध्ये व्यक्त होणारी नसते. म्हणून हात जोडून माझ्या बहिणीने तुम्हाला विनंती करतो, आपले मायबाप आपले शत्रू नाहीत. फक्त काय झालंय, आजच्या काळात कुठेतरी घरात कम्युनिकेशन कमी पडतंय, म्हणून खऱ्या अर्थानं ही प्रकरणं वेगानं वाढतायत. शोकांतिका आहे. इथं बसलेल्या सगळ्या पालकांनाही हात जोडून विनंती करतो, काळ बदलतोय आणि बदलत्या काळानुसार जर तुम्ही म्हणताय ना मुलं बिघडलीत, तर तुमच्या घरातला टीव्ही एकदा तपासा. तो किती वाजता तुम्ही सुरू करताय आणि किती वाजता बंद करताय, तुम्ही नेमकं कोणत्या सिरियल पाहताय याचा विचार मात्र तुमच्या मनात येतोय का. आज मुलं बिघडली असं म्हणू नका, कुठेतरी पालकही बिघडलेत का याचा विचार मात्र या निमित्तानं होणं गरजेचं आहे. आज मुलं वेगळी निघतात म्हणून तुम्ही मुलांना दोष देता, पण इथं बसलेल्या ज्या जावा असतील ना, त्यांनी आज या ठिकाणी एक बोलणं स्पष्ट बोलून जातो. आज तुम्ही एक विचार करून पहा, जर घरात 2 जावा असतील आणि दोन्हींची मुलं जर 4-5 वर्षांची असतील आणि बारक्या जावेने जर दूध गरम केलं आणि बिस्किटचा पुडा हातात घेतला, तिच्या मुलाला तिचं पहिलं वाक्य काय असतं? बाळा जा, मोठीच्या पोराला बोलून आण आणि दोघं एकत्र बसून दूध प्या. बरोबर? तिचं वाक्य असं असतं, बाळा हा दुधाचा खऱ्या अर्थानं ग्लास आणि बिस्किटचा पुडा लवकर संपव. तिचं पोरगं आलं तर तुला काही ठेवणार नाही. मग घरात जर 5 वर्षाच्या लेकरासमोर आज दुधाची वाटणी करत असू, तर ते लेकरू मोठं झाल्यानंतर घराची वाटणी करत असेल तर चूक त्या मुलाची आहे का, हा प्रश्न पडणं अत्यंत महत्वाचा आहे. आता मला वाटतं इथं 10% शेतकरी आहेत आणि सध्या शेतकऱ्याच्या मुलांची अवस्था तर एवढी भयानक आणि विदारक आहे, कारण शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्याकडे बरं आहे? कसलं बरं आहे? 35-35चे नवरदेव इथं बरेच बसलेत. मग मला सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाहीत, पण मुलाला जर 1.25 लाख रुपये पगार असेल आणि सातबाऱ्यावर जमीन नसेल, तर इथं बसलेल्या प्रत्येक आईने विचार करा, आपली मुलगी द्यायला आपण तयार आहोत का? मग तुम्हाला खऱ्या अर्थानं जमीन कशासाठी हवी आहे? तर उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. हा भाऊ जर तुमच्या अंतकरणात असेल तर आमचं शेतकऱ्याचं पोरगही तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? ह्या प्रश्नाचाही विचार मात्र कधीतरी तुम्ही करायला हवा. हात जोडून तुम्हाला विनंती आहे. खऱ्या अर्थानं प्रेमाचं व्यसन आज आम्हाला कुठं घेऊन जातं याचा विचार करा. आता तुळशीचं लग्न झालंय, हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हाला विनंती करतो, इथून पुढे लग्न करताना खऱ्या अर्थानं कमीत कमी मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हा म्हणू नका. पहिली गोष्ट, त्याला जग नाही जिंकलं तरी चालेल, पण तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, पत्रिकेचा विचार नंतर करा. पहिलीच, कारण कोरोनाचा खऱ्या अर्थानं चीनचा कोरोना आहे, कधी पुन्हा येईल सांगता येत नाही, म्हणून त्यानं दोन्ही व्हॅक्सिन घेतल्यात का हे मात्र नीट तपासून पहा. तिसरी गोष्ट, त्याचा केसाचा रंग लाल असेल तरी चालेल, पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा. चौथी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, पण तो मनानं मात्र गोरा असावा. पाचवी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण चुकीच्या कारणासाठी, शब्द महत्वाचा आहे, चुकीच्या कारणासाठी त्याच्या नावावर पोलीस डिपार्टमेंटची एकही केस नसावी. 6वी गोष्ट, ज्यावेळी तुमच्याकडे खऱ्या अर्थानं पालखी असेल ना, पालखी तो सगळ्यात पुढे लेझिम खेळणारा असावा, पण रात्रीच्या 12 नंतर घरी मात्र हलत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. 8वी गोष्ट, खऱ्या अर्थानं तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण सोसायटीला मोठेपणा दाखवण्यासाठी कर्ज काढून पंचपक्वांना घालणारा मात्र नसावा. 9वी गोष्ट, तो शिवरायांसारखा अशोक कामठेंसारखा लढवय्या
सवय्य असावा, पण पांचट रोगानं दगावणारा मात्र नसावा. 10वी गोष्ट, भले तो अण्णाभाऊ साठेंसारखा गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा, पण घरात काहीच काम न करता बसून 24 तास आचाट विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा. 11वी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं माझ्या शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा, पण गावातल्या चौकात बसून खऱ्या अर्थानं दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. आणि 12वी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या आई वडिलांची सेवा करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी जर तुम्ही खऱ्या अर्थानं लग्न करताना मुलात पाहिल्या तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मित्रांनो, 2023 मध्ये लग्न करताना खऱ्या अर्थानं इथून पुढे फक्त मुलीचं रंग आणि रूप पाहून लग्नाकडे जाऊ नका, कारण रंग रूप काही काळानंतर निघून जातं, पण गुण जर जवळ नसतील तर आयुष्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जिला एकत्र कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं स्वारस्य आहे, जी खऱ्या अर्थानं तुमच्या आई वडिलांना समजून घेईल, काही स्पष्ट प्रश्न विचारा, कारण क्षणिक आकर्षणाच्या काळामध्ये घेतलेला निर्णय जर भविष्यात चुकला तो उभ्या आयुष्याची माती होते. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, काळाच्या पडद्यानुसार जसं उद्या इंग्रजी वर्ष बदलणार आहे त्याप्रमाणे काही विचारांच्या दिशा आणि दशाही बदलणं काळाची गरज आहे. दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. आता सध्या मोबाईलच्या व्यसनामध्ये, कारण मोबाईलवरती बोलायचं म्हटलं आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, मोबाईलचे परिणाम कितपर्यंत येऊन पोहोचलेत. जर तुम्ही म्हणत असाल की मोबाईल फार छान आहे, माझंही काही हरकत नाही, मोबाईल खरंच छान आहे. फक्त ज्या दिवशी या नवीन वर्षात तुम्ही 24 तास कोणताही विचार आणि कोणती भीती न मनात आणता जर 24 तास तुमच्या बायकोकडे तुमचा मोबाईल देण्याचं धाडस दाखवू शकत असाल, आणि इथं बसलेली प्रत्येक ताई कोणती भीती मनात न आणता जर 24 तासासाठी आपल्या नवऱ्याकडे मोबाईल देऊ शकत असेल तर खऱ्या अर्थानं मोबाईल हा चांगला आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी नक्की करेल. कारण मोबाईलमुळं आज आमच्या घरातली रक्ताची नाती ब्लॉक लिस्टमध्ये जाऊ लागलीत आणि बाहेरची नाती मेसेंजरद्वारे इन होऊ लागलीत. ही सगळ्यात मोठी आजची शोकांतिका आहे. बरं, तुम्हाला खऱ्या अर्थानं माझं बोलणं तर इथं बसलेले असे किती येतो ज्यांच्या घरात 2 वर्षाच्या आतील मुलं आहेत, त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्यांच्या घरात 2 वर्षाच्या आतील मुलं आहेत एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांच्या घरातली मुलं मोबाईल न देता दूध पितात त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. आता काय झालं? 3 आणि इकडं 4, 7. बाकीच्यांचं काय? आता 2 वर्षाचा मुलगा सुद्धा खऱ्या अर्थानं गाणं लावल्याशिवाय दूध पेत नसेल तर ती चूक त्या मुलाची आहे. कारण आजी सगळ्या सोसायटीला सांगते माझा नातू हायटेक आहे, त्याला मोबाईल कळतो. जर तुमच्या नातवाला एवढा मोबाईल कळतो तर बाळा ते घेऊन तुम्ही 2-2 तास का जाता धुवायला? तुमचा नातू जर एवढा हायटेक आणि हुशार आहे त्याला स्वतःची शिशू का कळत नाही? प्रश्न सिंपल आहे. त्या लेकराची चुकच नाही. खऱ्या अर्थानं आई जर घरात मोबाईल सोडायला तयार नसेल तर ते मुलं नेमकं चुकतायत का की पालक म्हणून आम्ही चुकतो याचा विचार करा. बरं, आता प्रत्येक आई आपल्या मुलाला सांगते, इथं सगळी छोटी मुलं आहेत, बसल्या जागेवर विचार करा, प्रत्येक आई आपल्या मुलाला कमीत कमी दिवसातून 4 वेळा सांगते मोबाईल वापरणं वाईट आहे. पप्पा सांगतात मोबाईलला हात लावायचा नाही, पण संध्याकाळी आई जर 10:30 वाजेपर्यंत मोबाईल सोडत नसेल आणि पप्पा जर 12:30 वाजेपर्यंत व्हॉट्सअपला ऑनलाईन असतील तर खऱ्या अर्थानं मोबाईल वाईट आहे की चांगला आहे मुलांनी काय समजायचं? बरं, तुमच्या असे किती जण इथं बसलेत की ज्यांच्या प्रत्येक कॉलला 25,000 ते 30,000 रुपये मिळतात? असे किती जण आहेत का ज्यांना प्रत्येक कॉलसाठी काहीतरी 10,000 ते 15,000 रुपये मिळतील? जाऊ द्या, एका कॉलसाठी प्रत्येकी कॉलसाठी 1,000 रुपये मिळतील असे किती जण आहेत? आणि सायंकाळी 7 वाजल्यापासून तर रात्रीच्या 10 वाजेपर्यंत असे कोणते कॉल तुम्हाला येतात? मोदीजी संपर्क करतात का तुमच्याशी? की पवार साहेबांचा फोन येतो तुम्हाला? ही खऱ्या अर्थानं भारत जोडो यात्रा सध्या राहुल गांधींची चालू आहे, ते तुम्हाला फोन करतात? तुम्हाला फोन कुणाचे असतात? मग मला सांगा, दिवसभर जर तुम्ही फोनचा वापरच करताय तर आजपासून नवीन वर्षामध्ये म्हणजे 1 जानेवारी पासून जर तुम्ही एकच नियम पाळा, उद्यापासून संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत मोबाईलला हात लावू नका. जर तुमच्या मुलांना तुमच्या हातात मोबाईलच दिसला नाही तर चुकूनही तुमची मुलं मोबाईल मागणार. फक्त उद्यापासून एकच करा. चाइल्ड सायकोलॉजी असं सांगते की मुलं ही निरीक्षणातून अनुकरणातून घडतात. मग आता तुम्ही उद्यापासून एकच करायचं,
इथून 6:30 तुम्ही घरी आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचं जे काही कॉन्टॅक्ट असतील दिवसभरात उरकून घ्या, पण 6:30 वाजता तुमच्या मुलाला घेऊन तुम्ही जर सोसायटीच्या पुढे त्याला काहीतरी खेळायला, मैदानी खेळ खेळायला घेऊन गेलात तर चाइल्ड सायकोलॉजिकल मी तुम्हाला आता थोडंसं 4 वाक्यामध्ये सांगतो. जर खऱ्या अर्थानं तर ती मुलं जर तुम्ही ग्राउंडवरती खेळायला घेऊन गेलात तर मुलं ग्राउंडवरती खेळल्यानंतर मुलं दमतील, आणि मुलं जर दमली तर त्यांना भूक लागेल, त्यांना भूक लागली तर ते पोटभर जेवतील, आणि जर मुलं पोटभर जेवली तर ते पटकन झोपतील, आणि झोपल्यानंतर तुम्ही काय मोबाईल वापरायचा तो वापरू शकता. पण जर 21 दिवस त्यांना मोबाईल दिसला नाही तर ते तुमच्याकडे मोबाईल मागणार. पण आपल्या हातातला मोबाईल जर किचनवरती सुद्धा चालू आहे, एका हाताने कांदा परतण्याचं काम चालू आहे, दुसऱ्या हाताने मोबाईल चालू आहे, यामध्ये शेवटी सासूबाईने डोक्याला हात लावला आहे. आणि नाशिकची सासू आता आपल्या नाशिकच्या सुनेला सांगते, पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज नवीन फॅशन करून नवीन काढतेस फोटो, अगं रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू, डीपी का फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, अगं लगीन झालं आपलं शहाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं हे सासू-सासर तोंड भरून बोलावं, हे मरून गेल्यावर बस वाजवी टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12, पुलाव असतो ग चांगला पण त्यात दगड आणि गारा. आता तुमचं काय, आमच्याही घरात नवीन मेनू आला आता, गुगल मेनू. एक टिप्सून हे टाकणे, दुसरं टिप्सून हे टाकणे, बिचारा नवरा उपाशी मारणे, रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12, पुलाव असतो ग चांगला पण त्यात दगड आणि गारा, ट्रंग ट्रंग वाजतो फोन, पोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली, मात्र तू आपली मान मर्यादा या नवीन वर्षात पाळ, नाही तर पोटातूनच नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ, मारायला सांगेल तुझं बाळ. महाराज, आज हा तुम्हाला विनोद वाटतोय, पण 2022 मध्ये मी प्रत्येक कार्यक्रमात एक वाक्य सांगत होतो की चीन, जर तुम्ही बारकाईने मागच्या 6 वर्षांचा अभ्यास केला तर अचानकपणे 2 वर्षापूर्वी चीननं असा निर्णय घेतला की एका कुटुंबामध्ये जिथं 1 अपत्य अलाउड होतं तिथं आता 3 अपत्य अनिवार्य केली गेली, आणि त्यानंतर अवघ्या 8 महिन्यानंतर चीनमध्ये असा एक निर्णय झाला आणि अचानक 62% मोबाईलच्या गेमवरती बंदी आली. याचं कारण काय होतं? चीनची भिंती एवढी उंच आहे की त्याच्या पलीकडे आम्हाला काही ऐकायला येत नाही, पण कधीतरी बारकाईने अभ्यास करा. याचं मूळ कारण असं आहे, तुम्ही आज जर गुगलवरती सर्च इथून गेल्यानंतर करून पहा, आज चीनमध्ये 10%, 15%, 20% नाही तर 38.42% 2 वर्षाच्या आतील मुलांना मायोपिया नावाचा आजार जडलाय. आणि मायोपिया नावाचा आजार म्हणजे काय, तर ज्या डोळ्याच्या सेन्स म्हणजे नसा आहेत, या नसा कमकुवत होत जातात आणि हळूहळू त्याला अपंगत्व येत असताना शरीरातली एक नस शेवटी अपंगत्वाकडे झुकते आणि शेवटी त्याचा मेंदूवरती वाईट परिणाम होऊन पाहिला गेलं तर मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आणि काही तर अशी परिस्थिती निर्माण झाली की एकदा बरोबर ब्रेन बरोबर असणाऱ्या नसांचा संबंध खऱ्या अर्थानं तुटत गेला की त्यातून मृत्यू ओढवण्याचं प्रमाणही प्रचंड वाढलंय. आणि मागच्या वर्षी 2022 मध्ये, मी पुराव्याशिवाय बोलणार नाही, 2022 मध्ये आपल्या देशामध्ये हे प्रमाण होतं 1.4%. आणि तुम्ही जर आता 15 दिवसापूर्वीचा लोकमत जर वाचला असेल तर ते प्रमाण आता आपल्या देशामध्ये 13.2% गेलंय. म्हणजे अवघ्या 1 वर्षामध्ये 12% जर आमच्याकडे खऱ्या अर्थानं मायोपियाचे 2 वर्षाच्या आतील मुलांचे प्रमाण जर वाढत असेल तर मोबाईलचा वापर आम्हाला नेमका कुठं घेऊन जातोय याचा विचार करणं ही आता काळाची सगळ्यात मोठी गरज आहे, सगळ्यात मोठी. म्हणून कुठेतरी या मोबाईलच्या वापरापासून, बरं मला सांगा, आता तुमच्याकडे सप्ते होतात ना, सप्ते होतात, तुमच्याकडे व्याख्यान आयोजित होतात, पण एखाद्या जर आपण वक्त्याला काही मानधन दिलं त्यावर आपण कंटिन्यू लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर आपण त्यावर 3-3 दिवस चर्चा करतो की नाही, त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या बाजू पाहतो, पण इथं बसलेल्या प्रत्येक आईनं आणि प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलाला 25-25, 30-30 हजाराचे अँड्रॉइड मोबाईल दिलेत. इथं बसलेले किती असे आई वडील आहेत की ज्यांनी 2022 मध्ये महिन्यातून 2 वेळा तरी आपल्या मुलांचा मोबाईल चेक केलाय. इथून पुढे एक नवीन सुरुवात 2023 मध्ये करा, कमीत कमी महिन्यातून 2 वेळा तरी
आपल्या 16 वर्षाच्या आतील मुलांचे मोबाईल हे तपासलेच गेले पाहिजेत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की मोबाईल तुम्हाला नक्की काय करायचंय, दोनच गोष्टी करा. एक म्हणजे त्यात यूट्यूब नावाचं ऑप्शन आहे. यूट्यूबला 3 खाली ऑप्शन येतात. पहिला होम, त्याच्या बाजूला सबस्क्रायबर, आणि तिसरा ऑप्शन येतो लायब्ररी. त्या लायब्ररीला तुम्ही टच केलं तर वर नाव येतं हिस्ट्री, आणि त्या हिस्ट्रीला तुम्ही जर टच केलं तर आम्ही काय काय सर्चिंग केलंय हे सगळं सरळ येतं. या दरोड्यात जर तुम्हाला काही नवीन वर्षात सापडलं नाही तर दुसरा एक दरोडा आहे गुगल बाबा, तो डबल डेंजर आहे. त्या गुगल बाबावरती जर तुम्ही स्क्रीनवरती टच केलं तर बाजूला एक लाल बाण येतो. त्या बाणवरती तुम्ही, आता मी तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे सगळ्यांकडे ॲपलचे मोबाईल आहेत, नाशिककर आहे तुम्ही, पण लाल बाणला जर टच केलं तर खाली 16व्या क्रमांकाला ऑप्शन येतो हिस्ट्री, आणि त्यावर जर तुम्ही टच केलं तर कोणकोणत्या लिंक आपल्या लेकरानं ओपन केल्यात ह्या सरळ येतात. हे दोन्ही जर तुम्ही महिन्यातून 2 वेळा जरी चेक करत गेलात ना तरी कमीत कमी 50% आमची मुलं बदलतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि 2023 मध्ये येणाऱ्या वर्षामध्ये ही सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी, ही मात्र तुम्हाला विनंती करतो. तिसरं व्यसन म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राजकारणाचं व्यसन आहे. आता या राजकारणाच्या व्यसनामध्ये हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, कधीच कोणाची लावालावी करण्यासाठी या नवीन वर्षात राजकारण करू नका. त्यापेक्षा गावाच्या भल्यासाठी आणि पर्यावरणाच्या समृद्धीसाठी झाडे लावा, झाडे जगवाची सिम गावागावात खऱ्या अर्थानं आयोजित करा. कधीच जर पाहिलं गेलं तर कुणाची लावालावी करण्यासाठी राजकारण नको, त्यापेक्षा झाडं लावण्यासाठी राजकारण करा. कधीच कुणाची जिरवाजिरवी करण्यासाठी राजकारण करू नका, त्यापेक्षा बाहेरचं येणारं पाणी खऱ्या अर्थानं आपल्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न करा. पर्यावरण घडेल, आपलं गावही घडेल. तिसरी गोष्ट, कधीच राजकारणाच्या वादामधून कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार करू नका, त्यापेक्षा खऱ्या अर्थानं आपल्या मातीच्या भल्यासाठी कुऱ्हाडबंदी, चराईबंदीचे निर्णय घ्या. आपलं गाव, आपलं खऱ्या अर्थानं सोसायटी घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण कोणतंही गाव आणि कोणतीही सोसायटी हाताच्या 5 बोटांसारखी असते. प्रत्येक खऱ्या अर्थानं सोसायटी आणि गावामध्ये काही माणसे अंगठ्यासारखी असतात आणि त्यांची ओळख आमदार, खासदार, नगरसेवक, मुख्यमंत्री, पंतप्रधानांपर्यंत असतात. हे सकाळी 6 वाजता घर सोडतात तर संध्याकाळी 11 वाजता काम आटपून घरी किंवा सोसायटीत येतात. काही माणसं या बोटासारखी प्रत्येक गाव सोसायटीत असतात, ज्यांना वाटत असतं आपली गाव सोसायटी घडली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे, वेगानं खऱ्या अर्थानं ती सौंदर्यवान झाली पाहिजे आणि त्याचा परिपूर्ण विकास झाला पाहिजे. काही माणसं या बोटासारखी असतात, जे सत्ताधारी भेटू नाही तर विरोधी भेटू, त्यांना एकच सांगतात, तुम्ही चला पुढे, आम्ही आहे तुमच्या मागे. ही जमात सगळ्यात जास्त प्रत्येक गावावस्तीवरती आढळते. ही काही माणसं या बोटासारखी प्रत्येक गाव सोसायटीत असतात, ज्यांना वाटतं आपल्या गावात काही अर्थ राहिला नाही ते शेताकडे बांधावस्त्यावरती निघून जातात. काही माणसं या करंगळीसारखी असतात, गावात राम नाही म्हणून ते खऱ्या अर्थानं तिकडे चाकण्या माडीकडे आमच्याकडे येतात. पण ज्या दिवशी याला मात्र वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे, गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे, पण त्याला माहीत असतं हा हाताशी येत नाही, कारण याची ओळख वरपर्यंत निधी आणण्याचं काम हाच करू शकतो. म्हणून एक दिवस हा त्याला भेटायला आला, दोघं एकत्र भेटले. गाव कसं घडलं? सुंदर. हा कसा आहे? तुम्ही चला पुढे, आम्ही हाय तुमच्या मागे. तोही आला. यानं विचार केला आपण सोसायटीत खऱ्या अर्थानं बाजूला काय राहतोय, आपली सोसायटी, आपलं गाव घडतंय, चला तिकडे. तोही आला. यानं शेवटी विचार केला चाकण्या माडीसीत काम करा आणि गुरुवारचं 2000चं पेट्रोल टाकून आपल्या बायकोला भेटायला इकडे या, त्यापेक्षा आपणही आपल्या भागात जाऊ, आपलं गाव घडतंय. तोही आला आणि शेवटी वज्रमूठ तयार झाली. ही वज्रमूठ 2023 मध्ये जर आपण आपली अखंड ठेवू शकलो तर मला वाटतं तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं गाव, आपली वस्ती, आपली सोसायटी घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चौथं व्यसन म्हणजे खऱ्या अर्थानं दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन आहे. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो, इथं बसलेली जेवढी 20 ते 25 वयोगटातील मुलं आहेत त्यांना माझे हात जोडून आजच्या दिवशी एक विनंती आहे. कारण मुलांचा घडण्याचा आणि बिघडण्याचा सगळ्यात मोठा कालखंड, आता या व्यासपीठावर हा शब्द उच्चारणं चुकीचा आहे, पण पुरातन काळापासून महाराष्ट्रामध्ये एक लावणी फार सुप्रसिद्ध होऊन गेली, 16वं वर्ष धोक्याचं. खऱ्या अर्थानं ही फक्त लावणी नव्हती, तर आपण जर खऱ्या अर्थानं 70 वर्षाच्या माघारी जर गेलो आणि जर तुम्ही सायकोलॉजी अभ्यासली तर तो कालखंड विज्ञानातला असा होता की मुलांमध्ये हार्मोन बदलाचं, शारीरिक बदलाचा जो कालखंड होता तो कालखंड 16व्या वर्षाचा होता. आणि त्यानंतरचा कालखंड मीडियाच्या क्रांती होत गेली आणि पाहता पाहता तुमच्या माझ्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये मुलांमध्ये शारीरिक बदल आणि हार्मोनचा बदलण्याचा जो कालखंड आहे तो 14 वर्षांचा सांगण्यात आला. पण सध्याच्या सायकोलॉजिकल आपण जर अभ्यास केला तर मुलांमध्ये हार्मोन बदल आणि खऱ्या अर्थानं
बदलाचा शारीरिक बदलांचा कालखंड हा आता वयाच्या 11व्या वर्षापर्यंत येऊन ठेपलाय, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण जीवनात जर तुम्हाला यथार्थपणे घडायचं असेल तर नवीन वर्षात एक वाक्य इथं बसलेल्या माझ्या सगळ्या 20 ते 25 या वयोगटातील प्रत्येक माझ्या मित्र आणि मैत्रिणींना लक्षात ठेवायला हव्यात. 20 ते 25 वयोगटामध्ये 5 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्यात तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल, आणि या 5 गोष्टींमध्ये जर तुम्ही चुकलात तर तुमच्या आयुष्याची माती होईल. कोणत्या 5 गोष्टी? पहिली गोष्ट, ऐपत नसताना कोणत्याही गोष्टीवर कधीही खर्च करू नका. कारण सध्याचं काळ पाहिलं तर ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये वेगानं खऱ्या अर्थानं माझ्या मित्राकडे ती गोष्ट आहे म्हणून ती माझ्याकडे असायला हवी, माझ्या मित्राकडे एफजेड आहे ती माझ्याकडे असायला हवी, माझ्या मित्राकडे हा ब्रँड आहे माझ्याकडे असायला हवा. पण ह्या सगळ्या खऱ्या अर्थानं नादामध्ये आपण आपली परिस्थिती मात्र विसरून जातो. तुम्ही खऱ्या अर्थानं मित्राकडे ॲपलचा मोबाईल आहे म्हणून तो माझ्याकडे हवा, ही मानसिकता नक्की ठेवा. पण खऱ्या अर्थानं त्याच्या वडिलांची ॲपल घेण्याची खऱ्या अर्थानं ताकद होती. आपले वडील कष्ट करून आपल्याला खऱ्या अर्थानं राणीसारखं राजासारखं सांभाळताय. आपल्या वडिलांची जर ती परिस्थिती नसेल तर आपल्या वडिलांना आपण खऱ्या अर्थानं मान खाली घालायला लावत असू. तर मी सुरुवातीलाही सांगितलं, स्वर्गात काय आम्हाला नरकातही जागा मिळणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही सगळ्यातला भारीत ब्रँड वापरा, तुम्ही सगळ्यात मोठ्या कंपनीची खऱ्या अर्थानं कार वापरा, तुम्ही हवं ती गोष्ट करा. पण लक्षात ठेवा, कधी आज तुम्ही जी प्रत्येक गोष्ट करताय ना, या प्रत्येक गोष्टीवरती तो पैसा तुम्ही खर्च करताय, त्यासाठी तुमच्या आईच्या आणि वडिलांच्या घामाचे थेंब मिसळलेत, हे जीवनात कधी विसरू नका. ज्या दिवशी स्वतः कमाईची दारं तुम्ही मोकळी कराल, स्वतःच्या कष्टानं 2 रुपये उत्पन्न तुम्ही मिळवाल ना, त्या दिवशी नक्की हा विचार करा. त्या दिवशी त्या विचारांपासून तुम्ही किती दूर जाताय तुम्हाला आज कळणार नाही, त्यावेळेस कळल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बरं, 2 वर्षापूर्वी आलेल्या कोरोनानं आणि पुन्हा सध्या नवीन येऊ घातलेल्या संकटानं, कोरोनानं पैशाचं महत्त्व आम्हाला दाखवून दिलं. बचतीची सवय खऱ्या अर्थानं 2023ला म्हणजे उद्याच्या सूर्योदयापासून लागली पाहिजे, हे सदैव लक्षात ठेवा. कारण कोरोना कधी येतो, कोरोनासारखे विषाणू कधी येतील, आणखी कोणती संकट कधी येतील हे माहीत नाही. यामध्ये ज्यांना बचतीची सवय होती कोरोनात तरुण गेले, आणि ज्यांना बचतीची सवय नव्हती ते आर्थिकदृष्ट्या मरून गेले. हे 1.5 वर्षाच्या कोरोनामध्ये आम्ही सर्वांनी पाहिलंय. म्हणून हाच वयोगट सगळ्यात महत्त्वाचा आहे. ऐपत नसताना कोणत्याही गोष्टीवर विनाकारण उधळपट्टी करू नका, तर स्वतःला बचतीची सवय लावा. दुसरी गोष्ट, व्यसनांपासून दूर राहा. आता आमची 10वी पर्यंतची असणाऱ्या मुलांचा जर आपण अभ्यास केला तर साडी बडीशेपची ही सवय नसणारी आमची मुलं मात्र ज्यावेळी विद्यापीठामध्ये शिक्षणाला जातात, तिथलं वातावरण पाहतात, तिथलं बदलणारं वातावरण पाहिल्यानंतर तिथं असणाऱ्या मुलांमध्ये खऱ्या अर्थानं गाड्या असतील, त्यांची व्यसनं असतील, ही आत्ताची लाईफस्टाईल आहे, हा समज आपली मुलं मनात अंतकरणात निर्माण करतात. आणि पाहता पाहता फॅशनमधून कधी अर्थानं ती कशी स्वतःला सवय करून घेतात हे त्यांनाही कळत नाही. शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं, पुन्हा माघारी येतात. पण माघारी आल्यानंतर इथं मात्र मातापित्यांसमोर ही व्यसनं, ही मौज मजा करायला मिळत नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेचं गोंडस नाव दिलं जातं, आणि MPSC UPSCचा आम्हाला करायची आहे, या गोंडस नावाखाली आज खऱ्या अर्थानं आमची मुलं पुन्हा पुण्याकडे निघतात, पुन्हा खऱ्या अर्थानं नाशिक मध्ये जातात, पुन्हा खऱ्या अर्थानं मुंबईकडे जातात, आणि शेवटी त्या व्यसनांच्या नादामध्ये मात्र आयुष्याची माती करून बसतात. आणि वयाच्या 30व्या वर्षी कळतं ज्या आयुष्याचं सोनं करायचं होतं शेवटी त्या आयुष्याची माती झाली. पण त्यावेळेस मात्र वेळ निघून गेली असते. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, व्यसनांपासून दूर राहा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, EMI पासून सध्या 20 ते 25 या वयोगटामध्ये दूर राहा. कारण ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आज बनियांपासून प्रत्येक गोष्ट तुम्हाला EMI वरती मिळते, आणि फायनान्स कंपन्यांची तर या 2-4 वर्षामध्ये प्रचंड मोठी चढाओढ त्यासाठी सुरू झाली आहे. आणि यांचा जर तुम्ही बारकाईनं या सगळ्या फायनान्स कंपन्यांचा वयोगट जर तपासला तो प्रामुख्याने 20 ते 25 वर्ष वयोगटाचा आहे. EMI वरती गोष्ट तुम्ही विकत घेताय, 10,000च्या मोबाईलचं जे काम करू शकतो, पण आम्हाला फुकटचे खऱ्या अर्थानं फायनान्सकडून आता ताबडतोब पैसे मिळत आहेत. म्हणून इथं बसलेल्या सुद्धा आज कमीत कमी माझ्या 30% मित्रांकडे जे मोबाईल आहेत ते मोबाईल बजाज फायनान्सवरती असतील, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आज फायनान्स कंपन्यांवरती मी घेऊ नका असं म्हणत नाही, पण जे काम तुमचा 10,000चा मोबाईल करतो पण सहज आम्हाला फायनान्सवरती पैसे मिळतात. म्हणून जर तुम्ही ते पैसे खर्च करत असाल, पण लक्षात ठेवा, पहिला हप्ता तुमचा सहज जातो, दुसरा हप्ता सहज जातो, पण या काळात तुमच्याकडे उत्पन्नाची कोणतीही सुविधा नसल्यामुळं 3ऱ्या हप्त्याला मात्र त्रास होतो. आणि त्यावेळेस मग शेवटी मित्रांकडे उसनवारी करून तो हप्ता भरला जातो. अन्यथा ती वस्तू तुमच्यापासून खऱ्या अर्थाने हिरावून नेली जाते, आणि ती वस्तू हिरावून गेल्यानंतर डिप्रेशनमध्ये येण्याचं प्रमाण आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड वाढतंय. आणि जर मित्रांकडून उसनवारी केली पण येण्याची काही साधनं नसल्यामुळं अत्यंत कमी वयामध्ये जिवलग मित्रांमध्ये शेवटी वितुष्ट येतं, व्यवहारातून ती नाती संपली जातात. आणि मग शेवटी आता हप्ता भरायचा
करायचं आहे म्हणून घेतलेलं शिक्षण याच्याशी कसलाही संबंध नसलेल्या कोणतंही काम करून फक्त हप्ता भरण्यासाठी ते काम करून खऱ्या अर्थानं आम्ही हप्ता भरण्याचा प्रयत्न करतो, मग घेतलेलं शिक्षण एकीकडे निघून जातं, या नादामध्ये आमचा प्रवाह दुसरीकडे निघून जातो, वयाचं 30वं वर्ष खऱ्या अर्थानं येतं आणि मग कळतं जे आयुष्याचं सोनं करायचं होतं शेवटी ते आयुष्य मातीत गेलं. पण राजांनो त्यावेळेस त्या गोष्टीचा अर्थ नसतो. म्हणून खऱ्या अर्थानं तिसरं सूत्र वयाच्या 20 ते 25 या कालखंडामध्ये जपा. इथून पुढं या कालखंडामध्ये गरज नसताना EMI वरती कोणती गोष्ट विकत घेऊ नका. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पळून जाऊन या वयात लग्न करू नका, कारण या कालखंडामध्ये आकर्षणाचं मोहजाळ फार वेगाने वाढत असतं आणि हल्ली हे गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं फॅशन झाली की काय असा प्रश्न डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. पण या काळामध्ये फक्त शारीरिक आणि मानसिक आकर्षणामुळे पळून जाण्याचं प्रमाण वेगाने वाढतं. पण पळून गेल्यानंतर अवघ्या 1 वर्षात या वयात जर खऱ्या अर्थानं पळून जाण्याचा प्रसंग आला तर अवघ्या 1 वर्षात कळून चुकतं की आपण खऱ्या अर्थानं फार मोठी चूक केली, कारण उत्पन्नाची कोणती साधनं जवळ नसतात, पाहता पाहता कोणतीही ठोस भूमिका नसते आणि 1 वर्षानंतर कारण जोपर्यंत जबाबदारी नाही तोपर्यंत एक वेळ ठीकही आहे, पण एकदा मूल जन्माला आल्यानंतर या जबाबदारीमध्ये तो ओढला जातो आणि अलगद त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, आपण लवकर लग्न करून चूक केली, किंवा तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो आपण लवकर लग्न करून चूक केली. पण त्यावेळेस मागे फिरणारा तो कोणताही चित्रपट नाही, ते वास्तव जीवन आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पळून जाऊन लग्न करण्याचा विचार चुकूनही या वयोगटामध्ये करू नका. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे 5वी गोष्ट, सारासार विचार न करता कोणत्याही व्यवसायात उतरू नका. कारण आयुष्यात तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या वडिलांचा विश्वास, तुमच्या आईचा विश्वास जर तुमच्यावर सगळ्यात जास्त कधी असेल ना तर तो कालखंड म्हणजे 20 ते 25 वर्षाचा कालखंड आहे. जर एखाद्या व्यवसायात तुम्ही लॉस झालात तरी तुमचे माता पिता तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि पुन्हा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाठीवर थाप टाकून धावण्यासाठी प्रवृत्त करतात. पण लक्षात ठेवा, फक्त तो करतो, त्याने तो ब्रँड घेतला, त्याची फ्रँचायझी घेतली म्हणून त्याला फायदा झाला तर आपल्यालाही होईल ही मानसिकता मनात आणू नका. खऱ्या अर्थानं त्याला त्या व्यवसायातून पैसा मिळाला आपल्यालाही मिळेल ही मानसिकता खऱ्या अर्थानं मनात आणू नका. जर तुम्हाला खरंच एखादं दुकान टाकायचंय, फॉर एक्झाम्पल कपड्याचं दुकान जर तुम्हाला टाकायचंय तर कमीत कमी कुणाच्या तरी दुकानामध्ये 2 वर्ष काम करा आणि त्यानंतर व्यवसायाचा निर्णय घ्या. आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. फक्त मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही आणि मला कुणाच्या हाताखाली काम करायचंच नाही अशी एक राजेशाही मानसिकता, या मानसिकतेतून बाहेर पडा. अनुभव जर घेतला, ज्ञान जर घेतलं आणि मग जर तुम्ही व्यवसायात उतरलात ना तर कोणाचा ब्रँड घेण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. स्वतःचा ब्रँड तुम्ही मार्केटमध्ये डेव्हलप करू शकता. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. पण त्यासाठी काही गोष्टी स्तब्ध उभं राहून आम्हाला विचार करून पुढे चालणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन विचारांच्या मांदियाळीमध्ये सुद्धा घेऊन जाणार आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून खऱ्या अर्थानं 5 वचनं इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांकडून आणि सगळ्या खऱ्या अर्थानं स्त्रियांकडून या ठिकाणी मागणार आहे. पण ही 5 वचनं देत असताना तुम्ही बसलात कुठं याचं भान मात्र तुम्हाला पहिल्यांदा हवं, कारण आपण तीर्थक्षेत्रावर बसलेलो आहोत. कारण जर पाहिला गेलं तर तीर्थक्षेत्रावर मृत्यू जरी आला तरी आपण खोटं बोलू शकत, खोटं बोलू शकत. 2.5 तास झाले बोलतोय तरी आवाज चालू आहे. तुमचा आवाज मला कुठूनच येत नाही. खोटं बोलू शकत, खोटं बोलू शकत. मग आता पहिली 5 वचनं महिला मंडळ मी तुमच्याकडे मागणार आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला. ही 5 वचनं तुम्ही देत असताना हे वचन तुम्ही मला देत नाही. हे वचन तुम्ही कुणाला देताय? साक्षात भगवान परमात्म्याला देताय. जर हे वचन तुम्ही उद्यापासून 31 डिसेंबर पर्यंत, मी फार वर्षाचं सांगणार नाही, 31 डिसेंबर पर्यंत पाळणारच असाल तर वचन मागितल्यानंतर तुम्ही टाळी वाजवायची. तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही ते भगवान परमात्म्याला दिलेलं वचन आहे. आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण नाही पाळू शकत तर इथं खऱ्या अर्थानं तुमच्यावर जबरदस्ती नाही. टाळी वाजू नका. मागू हा म्हटले तर मागणार. आणि महिला वर्गाकडे मागताना पुरुष वर्गाने टाळी वाजवायची नाही. मागू. इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईकडून आजचं पहिलं नवीन वर्षाचं वचन मी मागतो. आजपासून संबंध 1 वर्ष मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईल. तिकडं दुष्काळ पडला का? दुसरं वचन इथं बसलेल्या प्रत्येक सुनबाईकडून
कालपर्यंत झालं ते झालं, पण आजपासून मी माझ्या सासऱ्यांना माझ्या आई वडिलांचाच दर्जा देईल. तिसरं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या नात्यात, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात कधीही मिठाचा खडा बनणार नाही. आपापलं भविष्य पाहून घ्या 2023चं. चौथं वचन, आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आणि भांडणाचा आवाज चुकूनही घराच्या बाहेर येणार नाही. मला आज प्रश्न कळाला, स्टीलच्या भांड्यांचं मार्केट एवढं का वाढलंय. आणि शेवटचं पाचवं वचन, कालपर्यंत झालं ते झालं, आजपर्यंत झालं ते झालं. 31 डिसेंबर रात्री 11:31 झालं ते झालं, पण आता ह्या क्षणी मी भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून अशी शपथ घेते की 31 डिसेंबर संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मी माझ्या नवऱ्याला एकही वाईट शब्द बोलणार नाही. जरा अवघड दिसायला लागलं आता पुरुष मंडळी 5 वचन तुमच्याकडून मागू. तुम्ही हा म्हटले तर मागणार नक्की. पहिलं वचन, 2023 मध्ये बायकोना कितीही कान भरले तरी मी माझ्या आई वडिलांना कदापिही अंतर देणार नाही. तुमच्या डोक्यात वृद्धाश्रमच आहे का? दुसरं वचन, माझ्या भावात आणि माझे प्रॉपर्टीचे वाद असतील, आमची घरं 2 झाली असतील, चुली 2 झाले असतील, पण 2023 मध्ये खऱ्या अर्थानं आम्ही अशी शपथ घेतो की भले आमची घरं 2 राहतील, आमचे फ्लॅट 2 राहतील, पण एकमेकांवर वेळ आली तर आम्ही राम लक्ष्मणांसारखे एकमेकांसाठी हजर होऊ. जडच दिसायला लागले का जरा? तिसरं वचन, मी माझ्या बहिणीसाठी श्रीकृष्णांसारखी भूमिका बजावेल. समृद्धी आल्यापासून हक्क सोड वाढले काय? चौथं वचन, आजपासून आम्ही कोणत्याही चांगल्या कामात कधीच राजकारण आणणार नाही. जरा अवघड दिसायला लागलं. 5वं वचन, तुम्ही चांगले, तुमच्याकडे आणखी 3 मागून जातो. 5वं वचन, इथून पुढच्या काळात आम्ही कमीत कमी 2023 मध्ये तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करू. ज्यांच्या गळ्यात माळे त्यांनीच टाळ्या वाजवल्या. बरं, अजून एक वचन मागून जाऊ. नक्की नक्की. आणि हे वचन इथं प्रत्येकासाठी आहे. मग खऱ्या अर्थानं पुरुष असू द्या, महिला असू द्यात, लहान लेकरं असू द्यात, प्रत्येकासाठी एक वचन मात्र मागून जातो. इथून पुढं आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत या 31 डिसेंबरला रात्री या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हजर राहू. बस महाराज, आपले 2.5 तास सफल झाले. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं बाबा या ठिकाणी आहेत. बाबा आपल्या चरणावरती या ठिकाणी सर्वप्रथम दंडवत या ठिकाणी अर्पण करतो. खऱ्या अर्थानं 11:30चा सुमार झालेला आहे. जाताना मात्र मला वाटतं शेवटचे फक्त 5 मिनिटं आपण घेऊयात का? तुम्ही हा म्हटले तर घेणार? नक्की नक्की. म्हणून लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रपंच जरी दुःखमूळ असेल, संस्कारानं त्याला परिपूर्ण करा. अविनाश करी आपुली आयसे, लावी मनापिसे गोविंदाचे. त्या भगवंताच्या नामाचा छंद अंधकरणामध्ये जोडा. त्यांना काय होईल? देव पाहवयासी गेलो, देवची होण ठेलो, नर देहाला देवत्व येईल. आणि त्या आधारे जे कर्म आपल्याकडून घडेल ते कर्म कसं असेल? तुका म्हणे एका मरणची सरे. हा शब्द फार महत्वाचा आहे. मृत्यू हा प्रत्येकाला शाश्वत सत्य आहे. तो कधी येईल हे माहित नाही, पण मृत्यू येत असताना सुद्धा असा यावा की युगेनुयुगे मात्र ते नाव आपलं कर्माधारे अभेद्य राहावं, असं स्वतःला घडवायला हवं. जे माझ्या छत्रपती शिवरायांनी घडवलं ते माझ्या धर्मवीर शंभूराजांनी घडवलं. अरे काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. का तर इतिहासाच्या पाना मुलांमध्ये जायचं म्हटलं
तर वर्तमानात राहून खऱ्या अर्थाने इतिहासाची पानं शोधता येत नाही. त्यासाठी आम्हाला याच 31 डिसेंबरच्या रात्री पाहता पाहता 11:30च्या सुमाराला शोधावा लागतो त्या भयभर अंधकारामध्ये पुन्हा एकदा चकाकणारा तो चंद्रमा. त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिलं. पाहता पाहता ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने दिली होती दिव्य दृष्टी अर्जुनाला, त्याप्रमाणे त्या दिव्य दृष्टीचा वेध घेत पाहता पाहता वेगाने घोड्यांची पावलं मात्र इतिहासाच्या पानामध्ये वर्तमानातून भूतकाळाकडे भूतकाळाकडून भविष्यकाळाचा वेध घेत आता वेगाने मात्र टपटप पडू लागले. पाहता पाहता घोड्यांच्या टापांचा आवाज आता इतिहासाला भूतकाळामध्ये घेऊन जाऊ लागला. पण त्याच वेळी ज्ञानोबा तुकोबारायांचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं. पाहता पाहता भक्तीचा नाद घुमला आणि तिथूनच पुढे जात असताना मिनमिनाऱ्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पाहता पाहता घोड्यांच्या टापांचा अलगद घुंगारा उठला आणि कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोक्यावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलगैन खालजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. यवनी सैन्य पाहता पाहता महाराष्ट्र हिंदुस्थानच्या मातीला नेस्तनाभूत करायला खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती. पण याच काळात महाराष्ट्राच्या मातीत एक नरवीर जन्माला आला, ज्यानं खऱ्या अर्थानं युगायुगांचा इतिहास बदलला. आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. आणि खऱ्या अर्थानं तोच वारसा ज्यांनी पुढे ठेवला ते म्हणजे धर्मवीर शंभूराजे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या राजांच्या विचारांमधून आपल्या जीवनाची ज्योत प्रज्वलित करा. भगवंताच्या नामस्मरणामधून आपलं जीवन आनंदानं घडवा. खऱ्या अर्थानं विचारांच्या हिंदोळ्यावरती, याच विचारांच्या हिंदोळ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत तुम्हाला या सगळ्यांच्या ठिकाणी आलेल्या सर्व भावी भक्तांचे या ठिकाणी मंडळातर्फेही मनपूर्वक करून व्यक्त करतो. आणि विषयतत्वानं खऱ्या अर्थानं या 20 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं लावलेल्या रोपट्याचा जो महावृक्ष आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं ज्यांचं नाव घेण्याची आमच्यासारख्या लेकरांची खरं तर पात्रता नाही. बाबा सर्वप्रथम आपल्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. सद्गुरू श्रीमंत परमहंस स्वामी सुमंताश्रमजी महाराज बाबा आपल्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. आणि खऱ्या अर्थानं या वृक्षाला गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी पाणी घातलंय ते आदरणीय खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र आणि खऱ्या अर्थानं एक लोकसेवक कसा असावा याचं अनेक वर्षापासूनचं चित्र ज्यांच्यामुळे उभं राहिलंय. कारण दादांबद्दल 5च वाक्य जर बोलायची म्हटलं तर दीन दलित गरिबांचे आई म्हणजे सचिन दादा, हरलेल्या पिसलेल्यांचे दाई म्हणजे सचिन दादा, लवलवत्या लेखणीची धार म्हणजे सचिन दादा, भ्रष्टाचारांच्या कानाखालचा जाळ म्हणजे सचिन दादा, शेलपट जिनना करून स्वामींच्या विचारांमधून आपल्या जीवनाबरोबर खऱ्या अर्थानं पंचवटीचं ही सोनं करण्याचं स्वप्न पाहणारा आदर्श वाघ म्हणजे सचिन दादा. दादा आपलेही या ठिकाणी मनपूर्वक करून व्यक्त करतो. आलेल्या सर्व भावी भक्तांचे या ठिकाणी मनपूर्वक करून व्यक्त करतो. आणि मला वाटतं नाशिकच्या मातीमध्ये आल्यानंतर एकदा या 31 डिसेंबरच्या रूपानं एकदा तुमचा आवाज, कारण सुरुवातीपासून तुमच्या आवाजाची अपेक्षा होती, पण तो आवाज मला नाशिककरांचा शेवटी पाहून जायचंय. दादा आवाज इको वाढ. क्षत्रिय कुलावता सिंहासनेश्वर योगीराज अन्नवतमोक्ष छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के जय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.